हरण ते दारग्रहण गौतमी केले, चरण रजांचा प्रताप अहिल्या झाली निष्पाप, हारून गौतमांचा विकल्प स्त्री अनुरूप पतिव्रता, आगाध पद महिमान देखून विस्मित झाले ऋषीजन, स्वर्गी सुरवर करती स्तवन नाम पावन तिही लोकी, पुढे विंध्याद्रीचे ठाई जे पाषाण लागती रामपायी, ते निशेष विरोनी पाही उठतील स्त्रीदेही सुंदरत्वे, तया स्त्रियांते देखोन बहुसार तपस्वी जन, ब्रह्मचर्य विसर्जून दारग्रहण करतील, घ्या हो घ्या पहिल्यापासून घेऊ नाही आता पुढची घ्या की. सर्व ऋषी वर्य मंडळी रामकीर्तनाचे समेळी, चालती आनंद कल्लोळी पुढे मिथिला देखिली. रामकृष्ण हरी. रामायणाची कथा अतिपावन करणारी, ज्या जीवानी ऐकली त्यांच्या जीवाला शांती प्रदान करणारी, अमृता समान असणारी प्रभू श्रीरामाची कथा प्रभू श्रीरामाच्या कृपेनेच आपण ऐकत आहोत. कथेचा भावार्थ असा आहे, मिथिला नगरी पाहिली. मिथिला नगरीचं वर्णन आहे भगवान प्रभू रामचंद्र. पुढच्या ओळीमध्ये आता बघूया काय कथेचा भावार्थ आहे, कुठपर्यंत कथा आलेली आहे ऐकूया. विदेहाची विदेहपुरी पताका झळकती चिदंबरी, रविचंद्राची लोपोनी थोरी रत्न कळसांच्या हरी शोभती. मिथिला नगरीचं वर्णन आहे. मिथिला नगरीचं वर्णन करताना नाथ महाराजांनी गोड शब्दात सांगितलेलं आहे. रत्न आहेत जसे कळस झळझळीत चमकावेत त्याप्रमाणे बाहेर लांबूनच नगरी पाहिली. त्या नगरीच्या प्रथम दर्शनामध्येच झळझळ झळकणारी नगरी, त्या नगरीचं वर्णन या ठिकाणी नाथ महाराज करत आहेत. वनश्रियेच्या शोभा पूर्णत्वे पूर्ण करीन भा, प्राण स्तब्ध राहे उभा होय प्रशारंभा आल्हाद. आणि ज्या जीवानं ज्यांनी कोणी प्रवेश केला नगरीमध्ये, सुंदर या ठिकाणी बाहेर वन, आणि वनामध्ये गेल्यानंतर कसं आल्हाद वाटतं, शांत वाटतं. वनामधून गेल्यानंतर ज्यावेळी नगरीमध्ये प्रवेश केला, मनाला अतिशय आल्हाददायक वाटणारी, शांत करणारी ती नगरी, गेल्यानंतर समाधान वाटावं असं त्या ठिकाणी वातावरण त्या नगरीचं आहे. वृक्ष समोळी सपत्री गोड, बिजेविन फळांचे घड, देखता पांथिकाचे पुरे कोड, छाया वेंचिता चाड निचाड होय. आणि वृक्षाचं वर्णन करत असताना सांगितलेलं आहे, बिजावीन वृक्ष फळांचे घड. बघा म्हणले एवढं सुंदर या ठिकाणी त्या झाडाला फळ लागले आहेत, फळांनी फुलांनी बहरलेलं झाड, उपवन. कसं उपवन आहे, एखादा जर पांतिक त्या मार्गाने जर जाऊ लागला तर त्यांनी प्रथम दर्शनी पाहिल्यानंतरच पहिल्यान सुरू त्याच्या मनाला समाधान वाटावं. आणि मनाला समाधान नुसतंच वाटू नये तर फळांनी फुलांनी बहरलेल्या वेली, फळांनी भरलेले झाड बघून पांतिक एखादा त्या ठिकाणी तृप्त व्हावा असं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. नवल त्या छायेची विश्रांती, काम क्रोधा होय शांती, त्रिविध ताप सोये शमती भ्रांती तेची शक्ती सोय होय. आणि अध्यात्माच्या विषयामध्ये आल्यानंतर थोडस अध्यात्म कसं सांगितलेलं आहे बघा. काम क्रोध असणारा सुद्धा मनुष्य जर त्या ठिकाणी गेला, बघा काही काही ठिकाणं अशी असतात
कितीही रागीट मनुष्य असला, कितीही मनामध्ये पाप करणारा मनुष्य असला, मंदिरामध्ये आल्यानंतर त्याच्या मनामध्ये चांगले विचार येतात. देवाच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर त्याला अजून त्याच्या मनाला शांती मिळते. तसं त्या ठिकाणी एखादा काम क्रोध असणारा सुद्धा मनुष्य गेला, किंवा ज्याच्या मनामध्ये काम आहे, क्रोध आहे, त्याच्या काम क्रोध सहज निघून जावं त्या ठिकाणी. एवढंच नाही, 3 ताप आहेत, देहिक, दैहिक आणि अधिभौतिक. 3 प्रकारचे जे ताप आहे, त्या ठिकाणी गेल्यानंतर तिन्ही तापातून सहज माणसाला मुक्ती मिळावी, तिन्ही तापांची सहज प्रकारे बोळवण व्हावे, असं ते शांती सुख असणार ते वन झाडांनी, फुलांनी, फळांनी बहरलेलं आहे. अध्यात्माचा विषय सांगत असताना नाथ महाराज पुढे काय म्हणतात? सेविता त्या फळांचा स्वाद, क्षुधा तृषेचा निमेवाद, सबाये कोंदे परमानंद अति सुस्वाद विटेना. म्हणले ते नुसते फळच नाही, तर ते फळ खाल्ल्यानंतर अतिशय मनाला आनंद, आनंदच काय, परमानंद, सहज तृप्ती मिळावी त्या जीवाला, असं असणार उपमत. एवढं गुणवर्णन नाथ महाराज करतायत. काय म्हणतात अजून? जाणोनी त्या फळांची गोडी, शुकांची सवेग पडे उडी, तृप्तीला होनी गाडी, उडण्याची ओढी विसरून गेली. जो पक्षी त्या झाडावरती फळ खाण्यासाठी आला, त्या फळाची त्या पक्ष्याला गोडी एवढी लागली, त्या फळाच्या गोडीनं तो पक्षी सहज मनातून तृप्त झाला. संपूर्ण पोट भरुजेपर्यंत ते फळ खाल्ले, एवढं त्या फळाच्या नादी तो पक्षी लागला, एवढी ती गोडी त्याच्या मुखामध्ये लागली की उडूनच जावं वाटणं. काय त्या काय त्या फळांचा स्वाद, जिभेला असं तृप्त करणारं ते फळ. पक्षी उडण्याचा सुद्धा वेध विसरतात. काय त्या फळाची गोडी आहे. विदेहवनीच्या हंसासी, नवलीला दिसे त्यासी, सांडोनी उभय पक्षासी, चिदाकाशी उड्डाण. आणि अध्यात्माचं वर्णन आहे, मला जितकं जमतं तेवढंच सांगतो. बघा, विदेह, देहावर नाहीत, विदेह स्थिती प्राप्त झालेलेच पक्षी. कुठल्याही साधकाला जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, स्वतःच जर कल्याण करायचं असेल, त्याला जोपर्यंत विदेह स्थिती प्राप्त होत नाही, तोपर्यंत सहजासहजी तो त्या पदाला भगवंताच्या पोहोचू शकत नाही. बघा, देहावर असणारे म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत आपल्याला भान आहे, आपण कोण आहेत, काय आहे. परंतु जो मनुष्य भक्तीमध्ये गुंतला, भक्तीमध्ये रममान झाला, त्याच्यामध्ये आणि देवामध्ये काही फरक राहत नाही. तो स्वतःमध्ये राम 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 म्हणत कधी तो राम झाला त्याला सुद्धा कळत नाही. तसंच हे पक्षी त्या परमानंद स्वरूप असणाऱ्या त्या फळांची गोडी चाखायला आले, आणि देहावर असणारे पक्षी कधी विदेह स्थितीला प्राप्त झाले त्या पक्ष्यांना सुद्धा कळालं नाही. इतकं गोड अध्यात्माचं वर्णन नाथ महाराज करतात. देखुनी ते वनस्थळी, मोक्षु मयूर स्वानंद मिळी, पिच्छे पसरोनी रोमावळी, सुख सुकाळी नाचती. बघा, ज्या पक्ष्यांनी ते फळ खाल्ले ते तर तृप्त झाले, परंतु जे मोर आहेत, मोर सुंदर. बघा, मोर कुठल्याही ठिकाणी आपला पिसारा फुलवत नाही. त्याला ज्या ठिकाणी समाधान वाटतं, त्याला ज्या ठिकाणी रम्य वातावरण, परिसर, आजूबाजूला हिरवेगार झाडे, या ठिकाणी सुंदर फुलं, तशा ठिकाणी मयूर स्वतःच देहभान विसरून त्या ठिकाणी तो त्या परिसराची शोभा पाहून आपले पिसारा फुलवून आनंदाने नाचत डोलत या ठिकाणी गात आहे. विदेहवनीचा सुगंध पावता प्रकटे परमा, देही पावे आनंद होय निजबोध स्वानंदे. आणि अशा या विदेह स्थितीच्या वनामध्ये आल्यानंतर विदेह स्थितीचा बोध जाणून परमहंस स्वतः उड्डाण करून
त्या उपवनामध्ये आले, सगळेजण आनंद घेत आहेत. बघा, भगवंताची कथा चालू आहे, सगळेजण तुम्ही कसं ऐकायला आलो. रामाची कथा आहे, गोड कथा आहे, रामायण आहे, ऐकावं. रामायण ऐकल्यानंतर मनाला शांती मिळते, पुण्य प्राप्त होतं, या जीवाला मुक्ती मिळते. या रामायणाची गोडी चाखण्यासाठी जसं तुम्ही सगळे आलेले आहात, तसं पक्ष आहे, काही खाण्यासाठी आले, तृप्त होऊन गेले. परमहंस आले, त्या जागेचा आस्वाद घेतला, मोर आनंदाने नाचू लागले. इतकं पवित्र ते मिथिला नगरीचं ठिकाण नाथ महाराज वर्णन करत आहेत. स्वानंदे मयूर गर्जती तेने वेदार्थ चवकते, सांडोन्या कर्मवाद वृत्ती निश्चळ राहती निशब्दे. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये अर्जुनाला सांगत असताना कर्मयोग सांगितलेला आहे. अर्जुना, माणसानं निवळ काही नाही करायचं जरी म्हटलं तर कर्म त्याच्या हातून घडतात. तसं त्या ठिकाणी जे मयूर पक्षी नाचू लागले आनंदाने, आपला जो कर्म आहे स्वतःचे कर्म विसरून देहावरचे विदेह स्थितीला प्राप्त झाले आणि आत्मबोधाने तृप्त झालेले ते मयूर आनंदाने उड्या मारू मारू या ठिकाणी गायन करू लागले. वने पारवे ते घुमती तेने गंधर्ववाणी वेळावती, सामवेदाची उपरमे वृत्ती पक्षी बोलती अनुपमे. आणि त्या ठिकाणी फिरणारे जे पक्षी होते, स्वतः पक्ष्यांनी आवाज काढावा आणि वेदांत त्याच्या मुखामधून निघावं. इतकं म्हणजे त्या पक्ष्यांच्या बघा सहज मुखातून निघालेला जो चिवचिवाट आहे, त्यापुढे वेदांत सुद्धा या ठिकाणी वेदांताला पुरून उरतील, इतके गोड असणारे त्या पक्ष्यांचे आवाज नाथ महाराज या ठिकाणी वर्णन करत आहेत. प्रवेशता रामचरण आयशी स्थिती पावे उपवन, हे विदेहाचे विदेहवन आगाध महिमान कोण वर्णी. आणि त्या ठिकाणी पक्ष्यांची ही स्थिती आहे. त्या ठिकाणी स्वतः भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि रामाला जाणवलं त्या ठिकाणी काय वातावरण आहे, काय आनंद आहे, किती उल्हास आहे, असे सुंदर वन आहेत. रामचंद्र प्रभू स्वतः त्या ठिकाणी प्रगट झाले. काय म्हणतात पुढे? स्वधर्मे वस्ता नगरी पिंगळा वेशा समाधीवरी, ते विदेहाची विदेहपुरी कोण थोरी वर्णावी. आणि त्या ठिकाणी पिंगळा वेश्येचं वर्णन आलेलं आहे. त्या ठिकाणी पिंगळा वेश्या ध्यान करत बसली होती. बघा, रामचंद्र प्रभू आलेले आहेत, इतकं सुंदर वातावरण आहे, कर्म आहे. बघा, वेश्या जरी असली तरी भगवंताच्या नामस्मरणामध्ये लीन आहे आणि ते सुद्धा भगवंताच्या या ठिकाणी नामाचा जयघोष करत आहे, जप करत आहे. पुढे तिचं वर्णन काय येतं आपण ऐकूया. ज्याचे द्वारपाळांचे वचन शुकासी दे समाधान, हे जनकाचे अति महिमान आगाध लक्षण परमार्थी. आणि राजा जनक होते. एवढी नगरीची जे वर्णन आलेलं आहे, नगराचं एवढी जी शोभा आलेली आहे, मुळात राजा जनक सात्विक वृत्तीचे होते, स्वतः परमार्थ करणारे होते, देवाला जाणणारे होते, देवाला मानणारे होते, देवाचा जयघोष रात्रंदिवस चालवणारे होते, भजन कीर्तन अखंड चालवणारे, ऋषी परंपरा चालवणारे जनक होते. विदेही असणारे जनक, त्यांची ही स्थिती असल्यामुळे नगराला ही शोभा प्राप्त झाली होती. आणि त्यांचे जे दूत आहेत त्यांच्या विषयीचं वर्णन काय म्हणतात? तेची नगर बाह्य प्रदेशी राम देखे जनक यागासी, जो सीता संवरोद्देशी बहुक्लेशेशी योजिला. आणि जनकराजांनी मोठ्या यागाचं आयोजन केलेलं होतं. राजांनी यज्ञ आरंभ केला, याग आयोजन केलं. यागाचं कशासाठी केलं? स्वयंवरासाठी केलं. एवढा मोठा, आता सात्विक राजा आहे जनक राजा, विदेह स्थिती प्राप्त झालेला हा राजा, या राजांनी ज्या वेळेस मोठ्या भव्य दिव्य यागाचं आयोजन केलं, भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिलं. पुढची कथा काय होते ऐकूया आपण. धैर्याचा स्तंभ निर्धारी धर्माचे आडवळे तयावरी,
शांतीने सेविला कुसरी त्या मंडपा माझारी यज्ञ वाट. आणि यज्ञ मोठा आयोजित केलेला होता. यज्ञाच्या ठिकाणचं या ठिकाणी वर्णन करत असताना अध्यात्माच्या स्वरूपामध्ये नाथ महाराजांनी केलेलं आहे. सहज लाखो त्रासामधला क्लेशामधला असणारा माणूस सहज जर त्या वातावरणामध्ये आला तर त्या वातावरणामध्ये आल्यानंतर सहज त्याच्या मनाला शांती लाभावी इतका या ठिकाणी त्या यागाचं या ठिकाणी महिमान आहे, वर्णन आलेलं आहे. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी आले. जनकराजांनी मोठ्या यागाचं आयोजन केलेलं होतं. यागाची कथा काय होते? रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत. काय म्हणतात? निर्गुण अग्नी अति उद्भट इंधने विनाती लखलकाट ज्वाळा अतिशय चोखट सुख स्वादिष्ट प्रकाश. ज्वाळा अतिशोधबट सुख स्वादिष्ट प्रभाट. जनकाच्या यज्ञामध्ये अग्नी होता. त्या अग्नीला इंधनाची गरज नव्हती. स्वतः अग्निदेव त्या ठिकाणी प्रगट झालेले होते. इंधनाविना अग्नी होता. जनकराजामध्ये एवढं सामर्थ्य होतं. मोठा एवढा याग आयोजित केलेला होता. ज्या राजाच्या प्रदेशामध्ये ज्या राजाच्या वनामध्ये आल्यानंतर रामचंद्र प्रभूला पक्षी आरडत होते. पक्षी तर ते चिवचिवाट करणाऱ्या पक्षाच्या मुखातून वेदांत बोलत आहे का काय रामचंद्र प्रभूला भास होत होता. त्या राजाने यज्ञ आयोजित केलेलं. त्या राजाच्या यज्ञामध्ये आयोजन केलेल्या इंधनाची काय गरज? स्वतः अग्निदेवानी त्या ठिकाणी प्रगट होऊन अतिशय सोज्वळ आणि सुभाट अशा ज्वाळा प्रगट होत असताना रामचंद्र प्रभूंनी पाहिलं. ओंकार अर्धमात्रा निधार्थे जे जाणते पै परमार्थे तेची होते पोते उद्भाते अक्षरार्थे द्वारपाळ. अक्षरार्थे द्वारपाळ. ओंकारांचा या ठिकाणी जप चालू होता. ओम पुण्याह वाचन या ठिकाणी मंत्राच्या या ठिकाणी आहुती होत होत्या. प्रत्येक मंत्र ज्या मंत्राच्या जयघोषाने स्वतः भगवंत त्या ठिकाणी प्राप्त व्हावं, कितीतरी पुण्याची गणना त्या ठिकाणी व्हावं. मोठा यागाच्या ठिकाणी आलेले आहेत. द्वारावरती द्वारपाळ रक्षण करण्यासाठी जे होते त्यांच्या सुद्धा मुखामध्ये नामाचा जयघोष. निर्गुणेसी वळिले त्रिगुण तेथीचे त्रिसंधान विवेक परिस्तरान परिसमुहन नैराश्य. आणि दूर दूर पर्यंत कसं आहे, एकदा ज्ञानी मनुष्य भक्तीच्या मार्गावरती आला. भक्तीच्या मार्गावर त्याला कितीही संकट येऊ द्या, काही होऊ द्या, वैराग्य त्याच्यामध्ये मनामध्ये थोडंही जर प्राप्त झालं, भगवंताच्या भक्तीचा मार्ग एकदा जर त्यानं धरला, हजारो संकट त्याच्या मार्गामध्ये येऊ द्या, स्वतः भगवंत त्याला सहाय्य होतो. भक्ताचा पाठीराग असणारा त्या ठिकाणची ही वातावरण, त्या ठिकाणी असलेल्या माणसामधला जयघोष पाहिला, द्वारपाळावरती द्वाररक्षकांचं पाहिलं आणि रामचंद्र प्रभूंना या ठिकाणी काय जाणवतं पुढे ऐकूया. निष्कंटक युद्धा पुन्हा भूतायके बहिर्बंधना श्रद्धा अजस्थानी स्थापन सुखसुमार्जन प्रत्येकावरती. सुख समार्जन प्रत्येकावरती. बघा, भगवंताच्या नामाचा जयघोष सुरू आहे, मंत्रांचं पुण्य वाचन सुरू आहे. मंत्रामध्ये किती ताकद आहे, मंत्रामध्ये किती सामर्थ्य आहे. बघा, तो मंत्र सहज जर कानावर पडला तर मुक्ती प्रदान करणारा मंत्र. यागाचं आयोजन, मोठा भव्य सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि दुरून रामचंद्र प्रभू पाहत आहेत. काय करतात ऐकूया पुढे. वक्र बुद्धीच्या वक्रोक्ती त्याची आधाराज्य होती पाठी प्रधान होम होमिती सहित प्रकृती महतत्वेसी. आणि वक्र वृद्धीचे जे कोणी आहेत त्यांच्या सुद्धा वृत्तीमध्ये सुधार व्हावा. ज्या वेळी भगवंताचं भक्तीचं कार्य होतं, अहो सहज भगवंताच्या नामाचा उग रामकृष्ण हरीचा एक बोल जर कानावर पडला, तो आपल्या कानाने जे श्रवण केला तर श्रवण भक्तीचं पुण्य मिळतं. या ठिकाणी तर
विदेही स्थितीला प्राप्त झालेल्या जनक राजांनी हा सोहळा आयोजित केलेला होता आणि पुण्य वाचन करणारे अतिशय सामर्थ्यवंत मंत्र त्या ठिकाणी बोलत होते. युक्ती प्रयुक्ती ज्ञानाभिमान द्रव्यदाना ममतामान गुरुमंत्रे त्याचे केले हवान विनियोग विधान न ममेती. आणि सगळे या ठिकाणी गुरुजनांना बसवलेला आहे. सगळे साधू संत आलेले आहेत. ऋषींचा समुदाय जमलेला आहे. मंत्राचा जयघोष सुरू आहे. गुरुवर्याला बोलवून गुरुवर्यांच्या हस्ते या ठिकाणी आरंभ करून मोठं सत्र या ठिकाणी चालवलेलं आहे. सावधानता सादृश्य कर्मी ब्रह्मता रहस्य आवमृत स्नान सामरस्य निमज्जनी उल्लास परमानंदे. आणि बघा, जो यज्ञ करणार आहे, यज्ञाला या ठिकाणी जनक राजांनी स्वयंवरासाठी आयोजित केलेलं होतं. किती आनंद मनामध्ये म्हणा. ज्या जनक राजाला विदेह स्थिती प्राप्त झालेली होती, मनामध्ये करावं म्हणून उभं केलेला यज्ञ नव्हता. अतिशय हर्ष उल्हासाने गुरुवर्याच्या सांगण्याने गुरुवर्याच्या आज्ञेनेच आरंभ केलेला अतिशय मनामधून हर्ष उल्हासपणे तो यज्ञ सोहळा चालू आहे. क्षेत्र प्रतिपाळी संपूर्ण क्षेत्रपाळ जो चितघन त्यासी देती विषयांचे बलिदान वासना स्मरण समवेत. आणि जे आता वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रीचे रक्षण करणारे क्षेत्रपाळ आहेत. प्रत्येकाकडे विभाग दिलेला होता. राजे महाराजे होते. त्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रण दिलेली होती. आता आमंत्रण दिल्यावरती द्वारावरती आल्यानंतर त्यांच्या जे काही म्हणजे पाहुणचार यथोपचारे करायचा होता, सहज त्यांना या ठिकाणी पाहुणचार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या लागी त्या बलिदानासी परतोनी पाहू नये त्यासी स्मरण उरो नये मानसी यम शुद्ध विधीसी बलिदान. आणि या ठिकाणी दान धर्म चालू होता. नुसताच यज्ञ नाही, त्या यज्ञामध्ये दान दिलं होतं. सहज या ठिकाणी दान धर्म गेल्यानंतर एकदा हातामधून दान दिलं, ब्रह्मार्पण झालं. एकदा हातातून या ठिकाणी वसा गेला, भगवंताला प्राप्त झाला, भगवंताला सुटला. आणि त्या ठिकाणी विधीसोबत मंत्र आणि उपचारासोबत दान धर्म या ठिकाणी सुद्धा चालू होतं. आता पुढचा जो सोहळा आहे काय आहे आपण ऐकूया. पुंडलिका बंद झालं का बघा. स्विच ऑन करत बटन बंद होते बहुतेक त्याचं. हा ओढते की बघा की लाईट दाखव ना गेली. हाय काय हिरवी अशी लाईट येईल का? हा 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 येईल. हो नाही ती बरोबरच बटन दाबा तात्या. ही बटन दाबा. ही हिरवं हिरवं दाबा. हा काय पप्पा. हा ओके ओके ओके. अरे श्री गणेशाय नमः. अखंडत्व नित्य स्थिती तेची वसुधारा हो रात्री अहंकाराची पूर्णाहुती फळ संयुक्ती हो मिली. आणि होम या ठिकाणी हवनामध्ये तुम्ही म्हणसाल विना इंधनाचा अग्नी होता, तर विना इंधनाच्या अग्नीमध्ये जनक राजा काय जाळत होते हो? काय जाळत होते? जनक राजा विधेय स्थिती प्राप्त असणारे जनक राजा. परंतु कितीही माणूस जर मोठा झाला, कितीही पुण्यवान असला किंवा कितीही देवदेव करणारा असला, कुठंतरी थोडा मनामध्ये अहंकार त्याच्या निर्माण होतो. मी देवाची भक्ती करतो, मी एवढं करतो वाटतं, सहज वाटतं माणसाला. तर विना इंधनाच्या अग्नी प्रज्वलित झालेल्या त्या अग्नीमध्ये अंगामध्ये जे विकार असणार आहेत त्या विकारांचं, मनामध्ये असणारा जो अहंकार आहे त्या अहंकाराचं या ठिकाणी त्या यज्ञामध्ये आहुती देत होते. या ठिकाणी नाथ महाराज वर्णन करून सांगतात. स्व सांडले मी तुपन हेच श्रेय संपादन आत्मत्व देणे अगाध दान
समाधान स्वानंदे. बघा, मी तू पण माणूस या ठिकाणी मी आणि तू जोपर्यंत हा भेद जात नाही, आपला हा जर शब्द आला का सगळे भेद या ठिकाणी हरपून गेले. ज्यावेळी माणूस भक्तीच्या मार्गाला लागतो, भगवंत या ठिकाणी नामस्मरण करतो, भगवंताचा नाम जप करतो, नाम जप जप करत भगवंताच्या स्वतःच्या स्थितीला तो प्राप्त होतो. आणि मी तू पण हरपल्यानंतर स्वात्मबोध लाभतो. देवाची भक्ती का करावी, भगवंत का देवदेव करावं, का देवाचं नामस्मरण करावं, तर माणसामधलं मी तू पण जे आहे हरपण्यासाठी. जोपर्यंत मी हा शब्द माणसामधून जात नाही तोपर्यंत त्याचा अहंकार जोपर्यंत गळून पडत नाही तोपर्यंत तो खरी भक्ती होऊ शकत नाही. मनामध्ये जर अहंकार, हो भगवंतांनी बाळगलेला अहंकार राहिला नाही, आपण बाळगलेला अहंकार काय शिल्लक राहणार आहे. मग या यज्ञ आहुतीमध्ये मी पण हा अहंकार जळून गेल्यानंतर आत्मबोध प्राप्त स्थिती झालेला या ठिकाणी राजा जनक यज्ञ सोहळा आरंभ करून आयोजित केलेला आहे. परमानंद अभि चिंतन सवेचे भय भय विसर्जन ऐसा विदेहाचा यज्ञ रामे आपण देखिला. आणि रामाने विदेहाचा यज्ञ पाहिला. एकदा माणसाच्या मनामधला अहंकार निघून गेला, देवाच्या ठिकाणी परमानंद स्थितीला प्राप्त होतो माणूस. तिथं मीच राहिले नाही की हो स्वतः, हे विश्वची माझे घर, ही भावना. ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द बघा. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःसाठी काय मागितलं नाही, आई वडिलांसाठी काय मागितलं नाही. हो, स्वात्मबोधाची किंवा परमानंद बोधाची स्थिती सांगत असताना जनक राजाचं या ठिकाणी विश्लेषण जर करायचं झालं तर माऊली ज्ञानोबा याला आपल्याला सांगावं लागेल. नाना देशीचे ब्राह्मण नाना भाषाती प्रवीण वेदशास्त्रात्याती संपन्न दीप्यमान तेजस्वी. आणि नाना देशीचे पंडित होते, शास्त्र सगळे शास्त्रार्थ करणारे जे होते, वेदोक्त होते, हवन करणारे होते, दूर दूर देशामधले मोठ्या मोठ्या या ठिकाणी पुण्य वाचन करणाऱ्या शास्त्रोक्त यज्ञ आहुती करणाऱ्यांना बोलवलं होतं. रामचंद्र प्रभूंनी पाहिलं. आशिया ब्राह्मणाच्या घाटी विदेहाच्या यज्ञ वाटी श्रीरामे दे कोण्या द्रष्टी अत्यंत पोटी सुखावला. आणि रामांनी हे पाहिलं सगळं. काय सोहळा आहे म्हणले, दूर दूर मोठे मोठे या ठिकाणी पुण्य वाचन करणारे पंडित बोलवलेले आहेत, वेद हवन या ठिकाणी करणारे मोठे मोठे वेदोक्त बोलवलेले आहेत. सगळा सोहळा रामचंद्र प्रभूंनी पाहिला. आनंद वाटला रामचंद्र प्रभूला. श्रीराम म्हणे विश्वामित्रासी स्वामीने रावे यज्ञ वाटापासी वचन मानले कौशिकासी तेची प्रदेशी निवास केला. आणि रामचंद्र प्रभूंनी ऋषीवर्याला या ठिकाणी विचारले, ऋषीवर्या आपण या ठिकाणी आलेलो आहोत, एवढे ऋषी जमलेले आहेत, यांचाही काय सोहळा आहे, आपण आलेलो आहोत, हा मोठा याग आयोजित केलेला आहे, काय काय आहे मला थोडस तुम्ही सविस्तर समजावून सांगा. रामचंद्र प्रभू विचारत आहेत. महावतीचे स्वच्छ जीवन तिरी आगाध उपवन सदा फळ शोभायमान ते निवाड स्थान श्रीरामाचे. आणि रामचंद्र प्रभू ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणचा परिसर या ठिकाणी आनंद आणि हर्षोल्लास करणारे. अहो, ज्या रामचंद्र प्रभूच्या नामाचं नुसता जप जर केला, ज्या प्रभूचं नुसतं नाव जर केलं तर इतकी मनाला शांती मिळते, शांती प्रदान होते. प्रत्यक्षात तो राम ते रामचंद्र प्रभू ज्या ज्या उपवनातून ज्या ज्या प्रदेशातून फिरतील काय आनंद होत असतील. हो, प्रत्यक्षात रामाचं अस्तित्व ज्या ठिकाणी आहे, प्रत्यक्षात ज्या धर्तीवरती ज्या प्रभू रामचंद्रांचे चरण लाभत आहेत, काय त्या परिसराचं वर्णन सांगावं. घेऊन ऋषीवरांचा संभार आलाय कोणी विश्वामित्र जनक धावला सत्वर केला नमस्कार सद्भावे. हीच आपली संत परंपरा आहे, हे त्यासाठीच आपल्याला रामायण ऐकायचं आहे.
विश्वामित्रांनी ऋषीचा समुदाय या ठिकाणी घेऊन आल्याबरोबर जनक राजा पुढे आले. हो, दारावरती आलेला अतिथी आहे, संत आहे, हात जोडून पुढे या ठिकाणी स्वागतासाठी जनक राजा गेलेले आहेत. हर्ष दिले सतगोदार केले मधुपर्क पूजन तैसेची पूजले ऋषी जन साधू सज्जन आल्हादे. अहो, साधू सज्जन होते. विश्वामित्र ऋषींनी सगळ्या ऋषींचा समुदाय घेऊन आलेला होता. आल्यानंतर सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांना पाटावरती बसवलं. सगळ्यांचं या ठिकाणी यथोचित पाहुणचार सगळ्यांचा केला आणि सगळ्यांचं मधुपर्क पूजन, सगळ्यांचं यथोपचारे पूजन या ठिकाणी जनक राजांनी केलं. रामचंद्र प्रभू पाहत आहेत. राजा बोलला रे झालं आजी सुपळ माझा यज्ञ, आजी माझे सुपळ नयन साधू दर्शन देखोनी. आणि या ठिकाणी जनक राजांनी सांगितलं, म्हणले आज मी धन्य झालो. एवढे संत ऋषी विश्वामित्र या ठिकाणी यज्ञ सोहळ्यासाठी आलो. आज मी खरंच धन्य झालो. ही नगरी आहे मिथिला नगरी धन्य झाली. ऋषीवर तुमचे पाय आमच्या या ठिकाणी नगरीला लाभले. धन्य म्हणले आजचा दिवस. झाले संतांचे दर्शन. साधू शिक्षेत लिंगण तेने शरीर होय पावन, साधूशी मृदू भाषण वाचा पावन तद्दोगे. आणि साधूच जर या ठिकाणी आलिंगन जर घेतलं तर शरीराचे दोष जळून जातात आणि त्यांच्यासोबत जर बोललं तर त्रिविध म्हणजे जे ताप आहेत माणसाचे हरून जातात. नाथ महाराज वर्णन करत आहे. साधूचे चरण तीर्थ सेवितानंत पुनित, साधू संगे सुनिश्चित ब्रह्म प्राप्ती भाविका. आणि या साधूच्या चरण तीर्थाचं काय महिमान आहे. अहो, ज्या साधूच्या संवादामधून माणसाच्या मनामधले प्रश्न, माणसाच्या मनामधलं पाप या ठिकाणी हरून जातं. इतकी ताकद जर साधूमध्ये आहे, त्या साधूच्या चरण तीर्थाचं काय वर्णन सांगावं. सहज मुक्ती प्रदान करणारा साधूच चरण तीर्थ ग्रंथ करते नाथ महाराज वर्णन करत आहेत. बहुकाळ याग यजता विधी यज्ञ नव्हेची यज्ञ सिद्धी, तू आलासी कृपा निधी यज्ञाची त्रिशुद्धी सिद्धी झाली. आणि जनक राजांनी हात जोडले ऋषीवर्य. म्हणले हा यज्ञ नाही, म्हणले आता तुम्ही आलो हे काम यज्ञ सोहळा सिद्धीस गेलेला आहे. यज्ञाची सिद्धी झालेली आहे. जनक राजा ऋषीवर्याला बोलत आहेत. कौशिक राय ते पुसत स्वस्त राज स्वस्त चित्त येरु म्हणे कृपा समस्त, स्वस्त सुनिश्चित सर्वार्थ भावे. आणि कौशिक राजा सुद्धा सोबत आहेत. कौशिक ऋषी सुद्धा म्हणत आहेत, राजे कसं काय चालू आहे राज्यभार. आणि असं विचारलं. जनक राजांनी म्हणलं, सगळं ऋषीवर्य सगळं आनंदात आहे. सगळा सुख संपन्न सोहळा या ठिकाणी चालू आहे. कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही. दोघांचा संवाद सुरू आहे. राजा पुसे दोघे जण अग्नि तेजे विराजमान, हे उपमायासी गौण तेही लक्षण अवधारी. आणि म्हणले हे अग्नी प्रज्वलित केलेलं आहे. अहो, एवढ्याला म्हणले काय हे सुद्धा उपमाच्या पुढे गौण आहे. कौशिक ऋषी जनक राजाला बोलत आहेत. अग्नि स्वाधीन्य सर्वात तावी, याची सन्निधी सर्वात निववी, याची पाहता पाय पदवी जीवीच्या जीवी आल्हाद. आणि जो अग्नी आहे, अग्नी या ठिकाणी ऊर्जा सुद्धा प्रज्वलित करणार आहे. यज्ञ सोहळा अग्नी हा माणसाचा अहंकारच नाही, त्याच या ठिकाणी सगळं या ठिकाणी हरण करणारा अग्नी आहे. आणि त्या अग्नीचं वर्णन करत असताना दोघांची भेट चालू आहे आणि दोघांच्या भेटीमध्ये सुंदर असं गोड वर्णन सुरू आहे. याच देखल्या दर्शन डोळ्यास नावडे आन, यांच्या स्वरूपी जडले मन चित्त चिंतन विसरुनी. आणि म्हणले राजे काय सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. एखाद्याने जर पाहिलं सहज म्हणले सगळं या ठिकाणी हरपून त्या सोहळ्याला तिथंच बसल. म्हणले सगळं चित्ताला मनाला समाधान वाटणारा हा सोहळा याचं तुम्ही आयोजित केलेलं आहे. एवढं आयोजन केलेलं आहे. एवढं या ठिकाणी वेदोक्त ब्राह्मण बोलवलेले आहेत, पंडित बोलवलेले आहेत आणि तुम्ही तर विदेह स्थिती असणारे आहेच म्हणले. आणि विना इंधनाचा स्वतः प्रत्यक्षात अग्निदेवतेला आव्हान करून तुम्ही या ठिकाणी एवढा मोठा सोहळा आयोजित केलेला आहे. खरंच म्हणले महाराज
तुम्ही धन्य आहेत म्हणले. एवढं पुण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. सुंदर आणि सुकुमार रूप रेखा मनोहर ठाण मानाती गंभीर हे कोणाचे कुमार नरपपुसे. आणि जनक राजाचं या ठिकाणी लक्ष गेलं. रामचंद्र प्रभू बगलालेत हो. रामचंद्र प्रभू आहेत, कौशिक ऋषी आहेत, दोघ जण लक्ष्मण दोघाची जोडी आहे. आणि मग राजा कौशिक ऋषीला म्हणलाय, अहो म्हणले हे काय सुंदर बालक आहेत हो म्हणले, काय चेहऱ्यावरती तेज आहेत, कुणाचे कोण आहेत मला जरा सांगता का? दुर्गम मार्गाती दारुण याचे कैसे आगमन तुझसी आसी का सन्निधान हे समूळ कारण मज सांगा. आणि एवढी या ठिकाणी अरण्याची वाट आहे म्हणले, एवढ्या अशा दुर्गम रस्त्यानं वाटणं हे कुमार कुठून आले, ह्या कुमारांची आणि तुमची भेट कुठं कशी झाली मला तुम्ही सांगा. कौशिक ऋषीला राजा प्रश्न विचारत आहेत. ऋषी म्हणे दशरथाचे कुमार राम लक्ष्मण महावीर ऐक रायाचे चरित्र अति पवित्र सांगेन. आणि मग कौशिक ऋषींनी सांगितलं, महाराज दशरथ राजाचे हे कुमार आहेत, राम आणि लक्ष्मण नाव आहे म्हणले, आणि यांचं चरित्र इतकं गोड आहे, इतकं चांगलं यांचं चरित्र आहे. कौशिक ऋषी सांगत आहेत, राजात ऐकत आहेत कान देऊन. काय म्हणतात पुढे? माझा यागन पवे सिद्धी मारित सुबाहू सदा बाधी ताटिका सर्व माग विरोधी आश्रमा त्रिशुद्धी उपहाती करी. आणि म्हणले मारीच आहेत, सुबाहू आहेत, कुठलेही राक्षस राहू दे म्हणले, हे बारीक जरी दिसणारे हे जे कुमार आहेत म्हणले, मोठ्या मोठ्या राक्षसांचा सहज या ठिकाणी निपांत करणार आहेत. दिसायला जरी कुमार वाटत असतील, छोटे वाटत असतील या ठिकाणी, परंतु यांची सिद्धी, यांचं चरित्र खूप मोठं आहे. महाराज असे हे कुमार दशरथ राजाचे आहेत. अनुष्ठान करून हर केला प्रसन्नतेने मज करून सावधान हे गुह्य ज्ञान सांगितले. आणि मग हे गुह्य ज्ञान सांगितलं. यज्ञामध्ये कुठलंही विघ्न जर आलं, कुठलंही जर आलं, हे कुमार म्हणजे सामर्थ्यवान आहेत, चरित्र ह्यांचं पावन आहे आणि कुठल्याही प्रकारचं यज्ञाला आपल्या बाधा आणू देणार नाहीत. हे गुह्य ज्ञान कौशिक ऋषींनी जनक राजाला सांगितलं. साक्षात पूर्ण परब्रह्म अवतरले दाशरथी राम त्याचे सिद्ध पावेल होम राक्षसा भस्म तो करील. आणि म्हणजे हे जे दोन कुमार आहेत, दशरथ नंदन राम आणि लक्ष्मण, या दोघांच्याच प्रत्यक्षात परब्रह्म स्वरूप असणारे हे दोघ जण, यांच्या दोघांच्याच उपस्थितीने हा यज्ञ सिद्धीस जाणार आहे. या ठिकाणी कौशिक ऋषी राजाला सांगत आहेत. शिववचन विश्वासी म्या जावानी दशरथा पासी मागून आणले श्रीरामासी निज यागासी सिद्ध अर्थ. आणि म्हणले हा यज्ञ सिद्धीस जावा, हा याग पूर्णत्वास जावं म्हणून मी स्वतः दशरथ राजाकडे गेलो आणि दशरथ राजाकडून या दोन्ही कुमारांना मी मागून आणलं, जेणेकरून आपला हा याग, आपला यज्ञ सिद्धीस जावा. मार्गी ताटिका छेदिली मार्गस्था मार्ग निर्मुक्ती केली सिद्धाश्रमी वस्ती झाली ख्याती लाविली राक्षसा. आणि आम्ही वाटेमध्ये येत असताना ताटिकेनं आम्हाला विघ्न केलं. अहो त्या ताटिकेचा सुद्धा असा क्षणार्धामध्ये निपांत या कुमारांनी केला. आपल्या यज्ञाला अडथळा करायला कितीही राक्षस आले, कोणीही जरी अडचण करायला आलं तर क्षणभर सुद्धा मागे सरकणार नाहीत. असे वीर असणारे हे दोन्हीच्या दोन्ही योद्धे आहेत. सुबो निवटिला बाणधारा मारचास लागला पिसारा तू उडविला समुद्र तीरा येरानीच्या जरा निर्दाळिले. आणि तुम्हाला सांगतो एका एका राक्षसाला कसं मारलं. सुबाहू आला होता, सुबाहू असंच वाटेमध्ये आला होता. बाणांनी ज्या वेळेस सुबाहूला मारलं, पुन्हा राक्षस पुन्हा जेवढे जेवढे आम्हाला विघ्न करण्यासाठी आले
मारीच. मारीचाने सुद्धा पिसारा फुलूनच आला होता म्हणले. चट लागत चरणी आईले उतरली तत्क्षणी आगात श्रीरामाची करणी वेद पुराणी जगत वंद्या. आणि आम्ही तसंच पुढे आल्यानंतर वाटेमध्ये शिळा बनून राहिलेली अहिल्याला श्राप लागलेला होता. रामचंद्र प्रभूंच्या पायाच या ठिकाणी सहज त्या शिळेला स्पर्श झाल्यानंतर अहिल्याचा उद्धार झाला. इतकं पावन असणार या रामचंद्र प्रभूंचं चरित्र आहे. तो हा हरचा पदर्शने चाला श्यामा सरिसा देखोन श्रीरामाचा ठसा जनक मानसा उल्हास. आणि जनक राजांनी पाहिलं, रामचंद्र प्रभूला पाहिले, मनामध्ये उल्हास वाटला, आनंद वाटला. कौशिक ऋषींनी वर्णन करत असताना बघा सांगितले, ज्यांना पाहिल्यानंतर मनामध्ये उल्हास येतो. आणि ताप माणसाच्या मनामध्ये जे आहेत, त्रिविध तापाची गोळवण ज्या रामचंद्र प्रभूच्या दर्शनाने होते, असे असणारे राम या ठिकाणी आलेले आहेत. कौशिक ऋषी दशरथ राज आपलं जनक राजाला सांगितलं, जनक राजांनी ऐकले, मनामध्ये उल्हास वाटला. सीतेशी अनुरूप नवरा श्रीरामाची निज निर्धारा परिधनुर्धारणा महावीरा अति उदारा वरिष्ठ. आणि मग जनक राजाच्या मनामध्ये विचार आलेला आहे, आपली सीता आहे म्हणले. एक पिता असतो, पित्याला आपल्या मुलीची काळजी वाटत असते. मुलगी उपवर झाली, बापाला एकच चिंता, लग्न करावं, चांगला या ठिकाणी हिला पतिव्रतार करून द्यावा. जनक राजांनी पाहिलं, इतकं रामाचं चरित्र पावन आहे, कुठं दुसरं आता मुलगा कुठं हुडकी जावं, एवढा चांगला मुलगा जर आलेला असेल, सीतेसाठी अतिशय उत्तम हा वर आहे. जनक राजांनी मनामध्ये या ठिकाणी रामाविषयी त्याच ठिकाणी विचार केला. जनक म्हणे ऋषी राजा सीता माझी निजात्मजा परिते मुख्य निजा ऐक माद्विजा तो भाव. आणि मग आता जनक राजा ऋषीला बोलत आहेत. कौशिक ऋषी म्हणले, तुम्ही तर सगळे जाणते आहात म्हणले, आता तुम्हाला सांगायची काय गरज नाही म्हणले. माझ्या जीवाचं गुज असणारी सीता माझी मुलगी म्हणले. आणि आता माझं तुम्ही थोडं ऐका म्हणले, मी बोलतो. आता काय म्हणते ऐकूया ऋषी. नांगर वाहता शेती पेटी लागली हलाची हे दाती ती उघडिता त्या माझी हे आत होती रूपवंती ममात्मजा. आणि माझी जी आत्मजा आहे, मी शेतामध्ये माझ्या शेतामध्ये नांगर चालू होता. आणि नांगर चालू असताना नांगराला पेटी लागली. पेटी लागल्यावर राजाच्या शेतामध्ये, आता जे राजाला आलेलं होतं, आता आपलं शेत आहे, शेतामध्ये निघालेलं धन सुद्धा आपलंच, म्हणून ती पेटी उघडून पाहिली. सुंदर या ठिकाणी पेटीमध्ये असणारी कन्या ही सीता, हे सीता रत्न आहे. कौशिक ऋषीला सांगत आहेत, हाय कोणी रायाचा शब्द ऐल्या कुमार शतानंद जनक पुरोहित प्रसिद्ध तेने पूर्वानुवाद आरंभिला. आणि आल्यानंतर पुरोहित जे बोलवलेले होते, पुरोहित सगळेजण आले, दोघांचं बोलणं झालं. सीतेच्या जन्माची कथा कौशिक ऋषींना जनकांनी सांगितली आणि पुरोहितांनी मंत्र या ठिकाणी वाचन करायला सुरुवात केली. ब्रह्मशापाचे क्रूर अज्ञान त्या माझी माता निमग्न किसी लागता श्रीराम चरण झाली उदरण जगद्वंद्य. आणि ब्रह्मशापाने लाभलेली माझी माता ज्या श्रीरामचंद्र प्रभूंच्या चरणाचा स्पर्श झाला, ती त्या झालेल्या श्रापामधून सहज हारून गेली. रामचंद्र प्रभूच्या चरित्राचं वर्णन या ठिकाणी नाथ महाराज करतायत. लागता श्रीरामाचे चरण सोय उतरती पाषाण हे नवल नवे झाले जगद्गुरुदार श्रीराम. अहो म्हणले, ज्या प्रभूच्या नामामध्ये एवढी ताकद आहे, ज्या प्रभूच्या चरणाने शिळेचा उद्धार होतो, ते तुमचे आणि आमचे संकट सरायला मागे सरकतील का? एवढा मोठा महिमा रामचंद्र प्रभूच्या नामाचा आहे. नाथ महाराज वर्णन करत आहेत. आगात श्रीरामाचे नाम नाम निर्दाळे क्रोध काम नाम निवारी मरण जन्म नाम ते ब्रह्म निर्द्वंद. अहो या नामाने काम क्रोध हारते, त्याच्यात नवल काय?
या आपल्या जन्माचं जे बंधन आहे, या जन्मातून त्या जन्मामध्ये ह्या जन्माचा जो फेरा आहे, या फेऱ्यातून मुक्त करणार एकच नाव आहे, श्रीराम जय जय राम. अबद्ध पडतो वेद तत्काळ बाधी निषेधाबद्ध नामे प्रसिद्ध तोही शुद्ध महापापी. अहो कितीही पापी असू द्या, आयुष्यामध्ये माणसानं किती जरी पाप केले आणि त्याला त्या पापाचं या ठिकाणी जर कळालं आपण काय पाप केलेलं आहे, त्या पापातून मुक्त व्हायचं असेल, माणूस आहे, देवाकडून पाप झालेले आहेत, माणसाकडून होणं काय त्याच्यामध्ये मोठी गोष्ट नाही, परंतु झालेल्या पापातून असलेल्या तापातून मुक्त करणार एकच नाव आहे भगवंताचं, श्रीरामाचं. ग्रंथकर्ते सांगत आहे, अबद्ध मंत्र्याच्या वरती जपक चढले नेनो किती, अबद्ध नामाच्या नामोक्ती आघात कीर्ती वाल्मिकाची. अहो म्हणले वाल्मिकांनी तर उफराटे नाम या ठिकाणी जप केलेला होता, राम रामचा सुद्धा जप केलेला नव्हता. हो देव या ठिकाणी ग्रंथनाथ महाराज काय म्हणतात बा, किती गोड शब्दात वर्णन करतात. एखाद्याला राम सुद्धा म्हणायला द्या, लांब म्हणू द्या होते ना, नाम म्हणू द्या हो, तेच पुण्य भेटतं. अभद्र शब्द म्हणू द्या, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी म्हणा. ग्रंथ करते नाथ महाराज सांगत आहे, अबद्ध नाम नारदोक्ती मारा मारा या वचनोक्ती, रामा नामी लागली वृत्ती पाप निष्कृती वाल्मिकाची. अहो वाल्मिकाची या ठिकाणी कसं उदाहरण झालं बघा, आयुष्यभर मारलाच होता, मारायचंच होतं. ऋषीवर्यांनी सांगितलं नाव घेवा राम, ध्यानात कुठं बसतंय, मारायचंच आहे का म्हणून मारा 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 म्हणत म्हणत ते मारा मारा राम म्हणत ते राम तयार झालं. भगवंत सांगतात तुम्ही देवाचं नाव कसंही घ्यावं म्हणले, तुम्हाला मंत्र कसाही तुटका फुटका कसाही येत असतील, देवाचं नाम स्मरण घ्या. वाल्या कोळी तेवढ्या पापातून या ठिकाणी मुक्त झाला, तुम्ही आम्ही तर सहज मुक्त होऊ. करिता बद्ध नाम पटने वाल्मिक उतरला पण, बदला शतकोटी रामायण कथा पावन निस्वाद्य. आज आपण एवढे जण भगवान रामचंद्राची कथा ऐकत आहोत. एका पाप्याने आयुष्यभर पाप केली, माय लेकरांनी लेकरासाठी बायकोसाठी पाप कर्म केले हो, लोकांची वाटमारी केली, बऱ्याच जणाला मारहाण केल्या, लुबाडलं, जीव घेतले आणि आपल्या लेकरा बाळाचं पोट भागवलं. ज्यावेळी ऋषींनी सांगितलं बघा, संताची भेट, संताचं या ठिकाणी सहवास माणसाला लाभल्यावर माणूस मुक्त कसा होतो. साधू संतांनी सांगितलं बाबा एवढे पाप कुणासाठी करलायस, माझ्या बायकोसाठी माझ्या लेकरासाठी करला, ती तुझ्या पापामध्ये सहभागी होतील का, एवढं मी जे करला त्यांच्यासाठीच करला की ते होतील की. बायकोला जाऊन विचार म्हणले गुरुवर्यांनी. बायकोला आल्यावर विचारलं, अगं तुझ्यासाठी मी एवढं करतो, एवढ्या लोकायला लुबाडलो, मारामाऱ्या करून एवढ्याचं वाटमारी करून एवढं धन आणलं, तुम्हाला पोचलो आणि या पापामध्ये तू सहभागी आहेस का. बायकोनं म्हणली येड लागलं का तुम्हाला, म्हणली मारामारी तुम्ही करचाल, म्हणली तुम्ही पती आहो, म्हणली माझ्यासोबत लग्न केलो, मला पोसायचं काम तुमचं आहे. लेकरांनी तसं म्हणले, बायकोनी तसं म्हणले आणि त्यावेळेस लक्षात आलं की आता केवळ भगवंताचं नाम आणि ऋषी आपला उद्धार करू शकतो. म्हणून त्या वाल्या कोळीचा उद्धार झाला. आज आपल्याला या शतकोटी रामायणाची एवढी मोठी रचना केली त्या पाप्यानं, हो एवढं पाप करून. ज्यावेळी माणसाला कळाला का किती पाप त्यानं आयुष्यामध्ये करू द्यावा, आता पुढे करायचं नाही, आता देवधर्म करायचा, मागचे केलेले पाप सगळे सगळे या ठिकाणी मुक्त होतात. आणि वाल्याकडून एवढे शतकोटी रामायणाची रचना केली. नाथ महाराज गोड वर्णन करत आहेत, ते देखता श्रीराम मूर्ती हर्ष विरे चित्तव्रती आनंद ओसडोनी त्रिजगती हे स्वरूप स्थिती श्रीरामाची. बघा रामचंद्र प्रभूची फोटो आता इथं आपल्या मंदिरामध्ये नाही, परंतु ज्या फोटोकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं बघा रामचंद्र प्रभूंचं एवढं दिव्य आणि तेजस्वी रूप आहे फोटो मधलं. नामाचं तर महिमान किती ग्रंथ या ठिकाणी, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, श्रुती आणि स्मृती एवढ्यांनी वर्णन करून थकल्या, परंतु देवाचं वर्णन पूर्ण झालं नाही. एवढा या रामाच्या महिमाचं वर्णन आहे. मग प्रत्यक्षात रामचंद्र प्रभू कसे दिसत असतील, काय भगवंताचं रूप आहे.
एखादा जर जन्म मागे जर जाता येण्यासारखी जर शक्ती मिळाली तर खरंच जाऊन बघाव का म्हणला एकदा रामाचं रूप कसं होतं. काय म्हणतात, राम नामे अभेद स्थिती या लागी जड उदरती. राम केवळ ब्रह्ममूर्ती आद्यशक्ती ते सीता. बघा राम आणि गुरु मध्ये किती प्रताप आहे. गावामध्ये रामायणाची रामकथा चालू होती आणि रामकथेमध्ये अहंकार आला. गावामध्ये गावबा काकांनी जे पुढे रामायण लिहिलेलं आहे असंच निवद खाणारा गावबा होता हो. अहो गुरुनी या ठिकाणी गावबाच्या या ठिकाणी डोक्यावरती वरदहस्त ठेवला, त्या गावबांनी रामायण लिहिलं. मग त्या भगवंताच्या नामामध्ये जे आले जड मूड मतिमंद सगळेच्या सगळे तरुण गेले. ते सीतेची उत्पत्ती ते मी सांगेन पूर्वव्रती. जे मी ऐकली नारदोक्ती त्याची तुम्हा प्रती सांगेन. आणि म्हणले त्या सीतेची शुद्धी तुम्ही सीतेचं तर सांगितलं म्हणले जन्म असा झाला, परंतु जे नारदांनी महिमान केलेला आहे, कथन केलेलं आहे, वर्णन सांगितलेलं आहे ते मला ऐकायचे बाबा. काय आहे ते मला सांगा. पूर्वी पद्माक्ष राजा ती पावन त्याने करुणी अनुष्ठान. रमा केली सुप्रसन्न माझे कन्या रत्न तू होई. आणि पद्माक्ष राजांनी प्रत्यक्षात रमा या ठिकाणी आदिमायेला प्रसन्न केलं आणि आदिमायेनं सांगितलं राजा काय पाहिजे माग, तुझी सेवा पूर्ण झालेली आहे, तुझी भक्ती फळास आलेली आहे, काय पाहिजे माग. म्हणल्यानंतर हात जोडून राजाने विनंती केली. पद्माक्ष राजांनी माय मला काही नको, माझ्याकडे सगळं आहे, तूच माझ्या पोटी माझी कन्या म्हणून जन्माला ये. पद्माक्ष राजांनी मागितलं आणि पुढे काय झालं. ये रे म्हणे गा नरपनाता मजन घडे जन्म कथा. भगवंत्या नयन लाभता जान तत्वता नरवर्या. आणि मग जगदंबेनं सांगितलं राजा मी म्हणले आता जे देव आहे मुळात या जन्म मरणापासून मुक्त आहे, तो प्रगट झालेले आहेत. देवा आपल्या कल्याणासाठी त्यांनी हे अवतार धारण केलेले आहेत. आणि मग आदिमायेने सांगितलं म्हणले मला या ठिकाणी जन्म घेता येणार नाही किंवा त्या जन्मा मरणाच्या त्या ह्याच्यापासून मी विरहित आहे. मी एक काम करते. आणि आदिमाया जगदंबा काय म्हणते ऐकूया. आयसे कोणी वचन राय धरुनी दृढ ध्यान. भगवंत केला सुप्रसन्न मागे वरदान कन्यार्थी रमा. आणि मग जगदंबेने सांगितलं माझ्याच्यानं होणार नाही, तू देवाला प्रसन्न कर. राजाने अजून तपश्चर्या केली, अनुष्ठान केले, याग केले, देवाला प्रसन्न करून घेतला. आणि देव प्रसन्न झाल्यावर राजा काय म्हणतात. विषयाचे विषय पुष्टी रमा गोड प्रथम दृष्टी. लक्ष्मी विलमुख जगा झाली या पाठी दुःख कोटी श्रीमंता. आणि बघा म्हणले एवढं जे काही माणसाला ऐश्वर्य धन संपदा वैभव हे जे लागतं का म्हणले केवळ एक लक्ष्मी माता प्रसन्न असल्यानं लागतं. एका जर लक्ष्मीने जर पाठ फिरवली का किती मोठा सावकार सेठ धनवंत असू द्या हो त्याचे सगळे ग्रह फिरतात. एका लक्ष्मीने जर माणसाचा हात जर सोडून दिला, लक्ष्मीने जर पाठ वळवली का नारायण सुद्धा पाठ वळवतो. आणि देवानी जर स्वतः पाठ केले अहो कितीही मोठा अहो मोठे मोठे राजे महाराजे त्यांचं राज्य कधी गेलं आणि कधी रस्त्यावर आले पत्ता लागला नाही. आणि ती आदिमाया स्वतः पद्माक्ष राजा आपल्या पोटी कन्या रत्न यावी म्हणून मागतोय. काय कथा गोडा आहे ऐकूया पुढे. लक्ष्मी आलिया जे सुख सुख नव्हे ते केवळ दुःख. सुख मानिती ते केवळ मूर्ख जान निश्चंत नरपनाथा. आणि मग भगवंतांनी सांगितलं पद्माक्ष राजाला ज्ञान बघा किती गुढ सांगितलेलं आहे. राजा तुला वाटाले म्हणले लक्ष्मी स्वतः माझ्या पोटाला जन्माला यावी, परंतु म्हणले माणसाच्या घरामध्ये लक्ष्मी आली त्याला सुख आल्यासारखं वाटतं, परंतु त्या सुखाला ज्यांनी सुख मानलं तो म्हणले मूर्ख आहे. खरं सुख पैशामध्ये आहे का सोन्या नाण्यामध्ये आहे का नाही बाबा. म्हणले जे ब्रह्मज्ञान आहे अध्यात्माचं ज्ञान आहे
भगवंत सांगत आहेत कुणाला? पद्माक्ष राजाला. राजा काय म्हणतात? राजा म्हणे श्रीहरी रमा खेळे मांडीवरी, अशीच मज कृपा करी, म्हणून निर्धारी धरले पाय. आणि पद्माक्ष राजांनी सांगितलं, राजा मला तुम्ही ज्ञान सांगू नका म्हणले. मी भक्ती करून तुम्हाला प्रसन्न केला. लक्ष्मी घरामध्ये आल्यावर पैशामध्ये सुख आहे किंवा नाही हे मला माहित नाही, परंतु लक्ष्मी रमा प्रत्यक्षात माझ्या अंगा खांद्यावरती खेळावं, मला एवढं सुख घ्यायचं आहे. पैसा घरामध्ये आल्यानंतर सुख मिळतं का? शांती लाभते का? समृद्धी लाभते का? भगवंता मला त्याच्याहून काही देणं घेणं नाही. मला रमा माझ्या अंगा खांद्यावरती खेळवायचं आहे. माझ्या पोटी पुत्र कन्या रत्न यावी अशी माझी इच्छा आहे. म्हणून हात जोडून भगवंताला या ठिकाणी पाया पडले. आसराचे मनोगत जाण चालले, विष्णू आपण देता झाला मातुलिंग पूर्ण, येणे कन्या जाण पावसी रमा. आणि भगवंतांनी सांगितलं, ठीक आहे म्हणले. तुला वाटतंय का राजा, लक्ष्मी तुझ्या घरामध्ये आल्यानंतर तुझी इच्छा आहे ना म्हणले? तथास्तु म्हणले. जा म्हणले, तुझ्या घरी रमा प्रत्यक्षात जगदंबेचा अवतार, तुझ्या पोटी कन्या रत्न जन्माला येईल. भगवंतांनी तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला. ते मातुलिंग द्विधा करिता कन्या देखील अतिरूपता, रायासी उपजली ममता माझी दुहिता म्हणून. आणि काही दिवस झाल्यानंतर राजाच्या घरी कन्येचा या ठिकाणी आगमन झालं. राजाने कन्येचं मुख पाहिलं. अहो प्रत्यक्षात आदिमाया असणारी जगदंबा, काय तिचं रूप, सोज्वळ सुंदर रूप पाहिलं. राजाला आनंद वाटला. पद्माच्या घरी जन्माया लागी पद्मावती हे नाम, तिचे रूप देखोली उत्तम, उल्हास परम रायासी. आणि पद्माक्ष राजाच्या पोटी आलेली ही कन्या, पद्माक्ष राजाच्या पोटी आली म्हणून तिचं नाव ठेवलं पद्मावती. आणि त्या पद्मावतीचं रूप रायानी पाहिलं. अहो लहान बाळ अगोदरच दिसायला गोड असतात, गोंडस असतात. लहान बाळ ते तर प्रत्यक्षात आदि मायाशक्ती जगदंबेचा अवतार. अहो भगवंत ती देवी आहे. देवी स्वतः राजाच्या घरी जन्माला आली. काय तिचं रूप, काय तिचं स्वरूप रायानी पाहिलं. डोळे भरून मनाला आनंद वाटला. इतकी शांती प्रदान झाली. रायाचं मन या ठिकाणी हर्ष उल्हासाने प्रसन्न झालेला आहे. जन्मली मातुलिंग प्रती, ती दोन्ही सकल एक होती, त्याची मातुलिंग शक्तीच्या हाती, स्वय सप्तशती बोलत. आणि स्वतः सांगितलं, ही पद्मावती म्हणले पद्माक्षाच्या पोटी जन्मली. नामकरण करण्यात आलं पद्मावती. आणि मग या ठिकाणी पुढचा नारद मुनींनी जे वर्णन सांगितलेलं आहे ते पुढचं काय आपण ऐकूया. सांगा पप्पा. पळवायचं कसं आहे? किती नाही थोडं 140 आहे टोटल. किती झाले? 83 झाल्यात आता. मोठा कन्या सर्वांग मनोहर, रूपे अत्यंत सुंदर, सवेची झाली उपवर, तिसी नरपवर भाळले. आणि आता ती कन्या सुंदर आहे, रूपवान, सुंदर साजिरी गोजिरी. प्रत्यक्षात जगदंबेचा अवतार म्हणल्यावर जगदंबेच्या स्वरूपाचं वर्णन आपण काय करावं? ज्या देवीच्या नामामध्ये एवढं या ठिकाणी सुख आहे, ज्या देवीकडे सहज या ठिकाणी पाहिलं तर डोळ्यामध्ये रूप पहा मावत नाही हो. प्रत्यक्षात जगदंबा लहानपणी रायाने पाहिलं. रायाच्या मनाला एवढा आनंद झाला. ती जगदंबा उपवर झाली. कन्या उपवर झाल्यानंतर तिच्या सौंदर्यामध्ये अजून वाढ होते. आणि अतिशय सौंदर्याने दिसणारी पद्मावती उपवर झालेली आहे. पुढे काय म्हणतात? कन्या स्वयंवर योग्य राय व्यवहार मिला सांग,
भाळोनी आले ऋषी वर्ग योग्यता योग्य मिरविती. आणि या ठिकाणी कन्येसाठी या ठिकाणी योग्य वर निवडला. ऋषीवर याला सगळ्यांना बोलवलं आणि राया आता पुढे काय करतात. आले देव दानव मानव नर किंकर गंधर्व राज पावले सर्व दैत्य समुदाय बळेशी. राजे आले, महाराजे आले, दैत्य आले, देव आले, दानव आले, सगळेच्या सगळे आले. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पद्मावतीचा विवाह सोहळा संपन्न होत आहे. कन्या दे कोणी रूपास सवेग पावले राक्षस स्वरूप दे कोणी बहुवच अति कर्कश संग्रामा. आणि देव आले, दानव आले म्हणल्यावर राक्षसांनी पाहिलं पद्मावतीचं रूप. एवढी सुंदर दिसणारी पद्मावती. राक्षसांच्या मनामध्ये राक्षस काय विचार करतात. राय पलकेला शोभद्रष्टी आकाशाची सुनीळ उटी ज्याचे अंगी शोभे गोमटी त्याची हे गोरटी वरील. आणि या ठिकाणी स्वयंवर आयोजित केलेलं होतं. सगळेच्या सगळे जण आलेले होते आणि रायाने सांगितलं या पद्मावतीच्या योग्य असणारा जो वर आहे पद्मावतीनं या ठिकाणी ज्याला मला याच्यासोबत लग्न करायचे म्हटलं आणि हिच्याशी योग्य असणारा उपवर आहे त्याच्याशी तिचा विवाह त्याला तुम्ही देणार अन्यथा देणार नाही ही राजाने एक आट टाकली की ज्याचं अंग निळ आहे त्याच्याशीच या पद्मावतीचा विवाह करून देण्यात येईल. सगळेच्या सगळे विवाहासाठी आलेले होते. कोण दुर्धन शोभले अवघे सुरासुर कन्या हरणार्थ तत्पर झाले नरवीर सद्गदा. आणि आता तिथं राक्षस आल्यावर अहो नैतिक बुद्धिमत्ता जे चांगले माणसं आहेत, जे देव आहेत, जे ऋषी आहेत, हे नीती मानणारे राक्षसाला काय गरज आहे. सुंदर कन्या दिसली, या कन्येचं हरण करावं म्हणून सगळेच्या सगळे राक्षस आले पुढे. त्या ठिकाणी एक राक्षस देखोनी चोबला पद्माक्ष बाणी साधनिया लक्ष विपक्ष पक्ष त्रासीला. आणि या पद्मावतीचं हरण करण्यासाठी सगळे राक्षस आले होते. रायाने पाहिलं, राग आला आणि बाण या ठिकाणी सज्ज केला आणि बाण सज्ज करून एका एका राक्षसाचा निपांत पद्माक्ष राजा करू लागले. गाय त्रासिले निसाचर राय पळविले संभारा कास लंगित सुरवार दैत्य दुर्धर युद्ध केले. असा या ठिकाणी युद्ध आरंभ केला. बाण असे या ठिकाणी सोडायला चालू केले. काही आकाश मार्गी पळू लागले, सैरावैरा पळू लागले. काही राक्षस जिथं बाण लागले तिथंच धारा तीर्थी पडले. असं या ठिकाणी तुंबळ युद्ध त्या ठिकाणी सुरू आहे. ते पळविले दैत्य गण रायाची खडतरले बाण तेने रणांगणी प्राण सांडिला पार क्षात्रव्रती. आणि रणांगण आहे, युद्ध आहे. आपल्या मुलीच्या रक्षणासाठी राजाने बाण सज्ज केलेला होता. परंतु युद्ध म्हणल्यावर दोन्ही सैनिकाचं, ते पण राक्षस होते, त्यांनी सुद्धा बाण मारलं. त्यांचे सुद्धा बाण रायाला लागले आणि क्षत्रिय धर्म म्हणून आपल्या छातीवरती बाण घेतले. धारातीर्थी पडला आणि राजाचा या ठिकाणी तिथंच या ठिकाणी राजा शांत झाले. झाली रणाची निर्वडी कन्या धरिता तातडी तिने उठवून लवण सवडी अग्नी माझी उडी घातली. आणि कन्येने म्हणलं आता आपले जे पिता आहेत, पिता आता राहिले नाहीत म्हणले. या राक्षसाला मारता मारता त्यांचा जीव गेला रणांगणामधून. या ठिकाणी ते आपल्या प्राणाला मुकले. आता आपल्याला हे राक्षस आपलं हरण करते. कन्येनं काय केलं, अग्नीमध्ये उडी मारली. लोरी नव्याची प्राप्त राक्षस क्षोभले अत्यद्भुत घरे पाडनिया समस्त नगर उपात तीही केले. आणि राक्षस आता पद्मावतीला या ठिकाणी हरण करावं म्हणून आले होते. राग आला. आता पद्मावतीनं अग्नीमध्ये उडी मारली. बघा, पद्मावतीचा अगोदरपासून हा इतिहास आहे. अग्नीमध्ये उडी मारली पद्मावतीनं. आता राक्षसाला राग आला. जिच्यासाठी आले होते ती मिळाली नाही. ह्या नगरामध्ये या ठिकाणी उत्पात त्या राक्षसांनी मातवलेला आहे. सुरनारा असुर कंदन करुणे राय दिदला प्राण रानिया केले सगमन लक्ष्मी ते विघ्न श्रीमंतासी. आणि म्हणले
या लक्ष्मीच्या विघ्नासाठी बघा रायाने आपल्या मुलीच्या संरक्षणासाठी राक्षस आलेल्या सगळ्या राक्षसाचा निपांत केला. क्षणभर सुद्धा एवढं सुद्धा मागे हारले नाही आणि हसत हसत आपला प्राण या ठिकाणी त्यागले. ही कोण आहे? पद्माक्ष राजाची कन्या मागितली होती भगवंतांनी. भगवंत प्रसन्न करून राजाने मागितलेली होती. देवानं अगोदर सांगितलं होतं का नाही, बाबा लक्ष्मी घरात आल्यावर सुख वाटतंय परंतु सुख नाही. एवढी मला सांगा सुंदर कन्या जपायची म्हणजे तेवढं सोपं आहे का? एवढं युद्ध करावं लागलं, एवढे राक्षस आले, आटपायला तयार नाहीत. त्या पद्माक्ष राजाला स्वतःचा जीव द्यावा लागला. हो, कुणाच्या रक्षणासाठी? लेकीच्या रक्षणासाठी. लेक कोण होती? आदिमाया शक्ती. मला सांगा त्या लेकीमध्ये सामर्थ्य नव्हतं? अहो, जिच्या अंगाला स्पर्श केले तर हे राक्षस जाग्यावर भस्म झाले होते. परंतु या ठिकाणी एक पिता म्हणून आपल्या पुत्रीला सांभाळण्याचं कर्तव्य आहे. राजा तिच्या रक्षणासाठी पुढे उभा राहिला आणि या जगदंबेच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव द्यावा लागला. नारद मुनी सांगत आहेत ती कथा. कौशिक ऋषी जनक राजाला सांगत आहेत ती कसं कसं सीतेची पूर्वजन्मीची कथा आहे. नाथ महाराज आपल्याला वर्णन करून सांगत आहेत. प्रतिपालिते प्राण मुकले आविला पितेरणी पडिले उरले ते रडत गेले लक्ष्मीचे केले असे आहे. अहो म्हणले लक्ष्मीचं असं आहे. या लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी एवढे देव दानव गंधर्व किन्नर सगळेच्या सगळे आले होते. काही राक्षस मेले, काही पळून गेले, काही त्या ठिकाणी डोका आपटून घेऊन मेले. त्यांना लक्ष्मी मिळाली नाही. ती लक्ष्मी अग्नीमध्ये या ठिकाणी उडी मारली. त्या लक्ष्मीचा असा आहे महिमान या ठिकाणी वर्णन करून सांगत आहेत. ते शक्ती नोरी निघाली अग्निकुंडा बाहेरी तो बाहेर बोवली बोरी मग कुंडाच्या तिरी एकाएकी पैसे. आणि मग अग्नीमध्ये प्रवेश केली होती. जगदंबेचा अवतार हो. त्या जगदंबेला अग्नीचा दाहकपणा काय पळणार आहे? स्वतः अग्नी जिच्या मधून प्रगट व्हावा त्या तो अग्नी जगदंबेला काय करू शकणार आहे? यज्ञकुंडाच्या बाहेर आली, बघितलं, आता यज्ञकुंडाच्या बाहेर येऊन बसलेली आहे. पुढे काय म्हणतात? विमानी विचारता रावण त्यासी प्रधान सांगे सारण जे लागी झाले रणकंदन ते हे जानवरी. आणि म्हणले या रावणाने काय घेतलं? त्या लक्ष्मीला घेतलं, रथामध्ये बसवला, रथ उडून घेऊन जात आहे जिच्यासाठी. ज्यावेळेस ते उडी मारली यज्ञातच गुप्त झाली, बरोबर आहे. पण नंतर पुन्हा सगळी मेले, जिकडे तिकडे झालं सगळं. त्या अग्निकुंडाच्या बाहेर येऊन बसले यज्ञाच्या त्या कुंडाच्या. आणि मग ती रावण चालता विमानानं. रावण बघितला हीच पोरगी आहे म्हणला. ती त्याच्यासाठीच राक्षस मेले, देवाचं युद्ध झालं, सगळ्याच युद्ध झालं. नाही म्हणला हीच पोरगी आहे. परत रावणाची आणखी म्हणला हिला आता म्हणला मी कस सोडता. इसे धरू जाता सुरासुरी उडी घातली अग्नी माझारी ती हे निगोनी बाहेरी कुंडाच्या तिरी बैसली. आणि म्हणले ज्या लक्ष्मी मातेसाठी एवढं युद्ध झालं, जिच्यासाठी एवढे सुरवर एवढे देव, ज्या राजाने आपला स्वतःचा जीव गमावला, ती लक्ष्मी म्हणले ती पद्मावती कुंडाच्या बाहेर येऊन बसली आहे. रावण वर या ठिकाणी ह्याच्यातून जात आहे, विमानामधून जात आहे रावण. रावणाने पाहिलं, पद्मावतीला बघितलं, म्हणले हेच आहे ती मुलगी, हेच आहे ती जगदंबा जिच्यासाठी एवढं युद्ध झालं, एवढ्या राक्षसांनी आपला प्राण दिला. रावणाने वरून पाहिलं. तिचे देखोन परवे पण रावणा विलासी संपूर्ण धरू जाता पण अग्नि प्रवेश नवरे केले. आणि रावण या ज्या वेळेस त्या यज्ञकुंडाजवळ आला आणि त्या यज्ञकुंडाजवळ येऊन त्या पद्मावतीला घेऊन जावं म्हणून रावण विचार करून धरू जाण्यासाठी रावण जवळ गेल्यावर पुन्हा अजून यज्ञकुंडामध्ये पद्मावतीने प्रवेश केला. तव रावण बोले हसोनी अग्नि माझी तुझी लपणी ते सुरासुर नेनती कोणी तरी मी शोधून धरी नाता. आणि रावणाने म्हणलं तुझं देवी
तुझं लपण्याचं ठिकाण हे आहे का म्हणले. ते राक्षस होते म्हणले, येडे, त्यांना कळालं नाही तुझं लपायचं हे ठिकाण आहे. बघ म्हणले आता ह्या अग्नीला बाहेर काढतो आणि बघ म्हणले तुला आता कसं मी पकडतो. रावण त्या यज्ञकुंडाजवळ देवीला बोलत आहे. ते अति शोभे रावण कुंड विद्वी आपण शोधिता नवरीन लागे जाण ते पंचरत्न जाण सापडली. आणि रावणाने लक्ष्मीला पकडण्यासाठी या ठिकाणी यज्ञकुंड विझवला होता. तिथं बघितला, सगळं तपासून बघितला, कुठंच काही दिसलं नाही. परंतु रावणाच्या हाताला 5 या ठिकाणी रत्न लाभले. कोणकोणते? त्या रत्नाची पाता शोभा लपोली जाय सूर्यप्रभा महातेजाचा निज गाभा रावण उभा विस्मित. आणि रावणाने ते रत्न पाहिले. 5 प्रकारचे रत्न होते. त्या रत्नाची माझारी या ठिकाणी देवीचं वास्तव्य असणारे ते सुंदर दिसणारे रत्न रावणाने पाहिलं. अतिशय लखलखीत डोळ्याला देदीप्यमान करणारे ते रत्न रावणाने पाहिलं आणि बोलून गेला. काय म्हणतात पुढे? सावध करून निज मनाय मग तया दिव्य रत्न करोनी आती यत्न चढोनी मान लंकेश आला. आणि या ठिकाणी मन हरपलं होतं रावणाचं. त्या रत्नाला पाहिलं. रत्न या ठिकाणी देदीप्यमान असणारे ते रत्न मनाला आवडलं, सावरलं. सगळे रत्न आपल्या सोबत घेतलं आणि विमानामध्ये रावण बसून रत्ने आती गोमटी मंदोदरीस द्यावया भेटी ते देवारा ठेवून पेटी आपण उठी शेजाराला. बघा, देवी त्या यज्ञकुंडामध्ये उडी मारली होती. यज्ञकुंडामधून अग्नीमध्ये प्रवेश केला होता देवीनं. त्या अग्नीमधून 5 रत्न निघाले. त्या अग्नीमधून त्या रत्नामध्ये गेली. रावणाने रत्न घेतले, लंकेमध्ये गेला, मंदोदरीला दिलं. मंदोदरीला आवडले रत्न. तिनं ते रत्न पेटीमध्ये या ठिकाणी बंद करून ठेवलं. पुढे काय होतं? स्त्रियेशी सांगे गोय गोष्ट रत्नात गोमटी तुझ शोभती कंठी मुकुटी ते देवारा पेटी ठेविलीशे. आणि मग रावणाने म्हणला, अगं म्हणले मी तुझ्यासाठी एवढे सुंदर रत्न आणलेले आहेत, तू अंगावर घालशील, लिहून परिधान करशील, अजून सुंदर दिसशील म्हणून मी तुला दिलो. तू देवाऱ्यामध्ये या ठिकाणी पेटी ठेवलायस का? रावण मंदोदरीला बोलत आहे. ते पेटी तिची उचलिताय न उचल्याची पै सर्वता रावण उपहासोनी कांताय आपण तत्वता उचलू आला. आणि या ठिकाणी ज्यावेळी आता रावण त्या पेटीमधले रत्न काढून द्यावं म्हणून उचलून बघू आलाय. अहो, ज्या पेटीमध्ये, ज्या रत्नामध्ये स्वतः जगदंबा आहे, ते रत्न रावणाला कसे उचलतील? बक्कळ उचलायचा प्रयत्न करू लागलाय, परंतु उचलला. पुढे काय झालं? त्याची उचलिता विस हाती न उचलेची पै सर्व शक्ती बळाची मावळली गती रावण चित्ती चळकापे. अहो, रावणाने 20 हात लावले. हो, 20 हात लावून बक्कळ जोर लावून उचलायचा प्रयत्न करलाय. कशाची पेटी हलतीये? ज्या पेटीमध्ये जगदंबा आहे. अहो, रावणाचं काय सामर्थ्य हो त्या पेटीला उचलायचं? बक्कळ प्रयत्न केला, परंतु पेटी जाग्यावरून हल्ली नाही. ते मिनले प्रधान वेगे आले सुरद जन पेटी माझी कोण कोण निधान काढून आपण पाहू गेला. आणि म्हणले सगळ्या प्रधान आईला बोलवलं, सगळ्या या ठिकाणी सेवक आईला बोलवलं, सगळे आले. अरे म्हणले या पेटीमध्ये रत्न आहेत, आपल्याला हे उघडून बघायचेत, काढून बघायचेत, परंतु हे हालायच तयार नाही, उघडायच तयार नाही. सगळे त्या ठिकाणी आले. आता उघडते किंवा नाही बघूया. ते उघडताची पेटी ते जे झाकले त्या दृष्टी अनर्घ्य रत्न कन्या गोमटी देखोनी गोरटी संकित. आणि ज्यावेळी सगळ्यांनी जोर लावून ती पेटी उघडली तर सगळे आता जे काही बघणारे होते सगळ्यांचे डोळे दिपले. सगळे डोळ्यापुढे पांढरं शिपट, काहीच त्यांना दिसायला तयार नाही. पुन्हा थोड्या वेळाने पाहिलं, सुंदर मुलगी आहे, कन्या गोरटी आहे, छोटस गोंडस बाळ दिसत आहे. रावणाने बघितला, काय करतो पुढे? सावध होऊन लंका नात कन्येचा सांगे पुरव्रतांत मंदोदरी मने कृत्या निश्चित करावया कुळघात कानिली. आणि रावणाने सांगितलं,
बक्कुळ सुंदर गोरी गोमटी कन्या होती हो. रावणाने ही सगळी कथा सांगितलं. मंदोदरीनं जवळ आली, बघितली. अहो म्हणली, पेटीतून निघालेलं बाळ आहे म्हणली. एवढं मोठं लंकेचं राज्य आहे म्हणली. तुम्ही आणलाव खराय म्हणली, परंतु सगळ्या कुळाचा तुमच्या कुळघात करणारी ही आहे. मंदोदरी पतिव्रता होती हो. पतिव्रता असल्यामुळे तिला कळालं. रावणाला सांगितली किंवा नाही, रावणाला काय म्हणते मंदोदरी? निर्दाळिली पिता जननी सुरासुर भुलोनी निमाले रणी दानव मानवाचे श्रेणी पडल्या रणांगणी हिचेनी. अहो म्हणले, हिचा प्रतिपाळ करण्यासाठी दानव मानव एवढ्यांचे जीव गेलेले आहेत. राक्षस कित्येक या ठिकाणी मेलेले आहेत. हिचा प्रतिपाळ करण्यासाठी एवढं या ठिकाणी ह्या एकट्या लेकरानं केलंय. म्हणले, ही बाळ समजू नका म्हणले. तुमच्या कुळाचा या ठिकाणी नाश करण्यासाठी, तुमचा कुळ या ठिकाणी संपवण्यासाठी ही गुणनिधान या ठिकाणी आलेली आहे. पतिव्रता होती म्हणून रावणाला कळाली. पुढची कथा आहे, पुढचे सूचक वाचक सांगतील. आपण साईडला बसून ऐकूया आता. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान की जय. ही झाले तू चालू करायचं. बर श्याम तू ये सांग. विषय बरोबर वाच सांगतो. किती आहे? हरी पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कंद स्मरण जय मान हनुमान की जय. हरी पाळिता निर्दाळिली पिता जननी सुरासुर भुलोनी निमाले रणी दानव मानवांच्या श्रेणी पडिल्या रणांगणी इचेनी. ज्या वेळेस पेटी उघडल्या बरोबर मुलगी दिसली, सुंदर कन्या रत्न आहे, सगळ्याचे डोळे दिपले. ही बरोबर झालं. पण मंदोदरी बोलू लागली. ही म्हणली, ही कशाला आणला? हिला म्हणली, 8 तासानं देवान जन पाळलं पोसलं, त्या पित्याचा म्हणली रणांगणामध्ये वध झाला. नाही, हिच्यासाठी म्हणले देव दैत्य दानव मानव सगळ्याच युद्ध झालं. योग किती जण मेले की काय नाही म्हणजे पत्ता नाही. आणि ही असणार ही एवढी ही जी आहे आदिमाया म्हणली, ही तुम्ही कशाला हिला आणलं? ही आपल्या सर्व कुळाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. भविष्य बोले मंदोदरी, हे प्रतिपाळी त्या ते संहारी. उद्या आपण भोवंडीला बोहरी, हे राष्ट्राबाहेरी सांडावी. आणि मग पद्माक्षी राजानं पाळलं पोषण केलं, सगळं केलं म्हणले. मग स्वयंवराव ज्यावेळेस ठेवलं त्यावेळेस सगळा घात झाला कधी. तसं आता हिला जर आपण सांभाळायचं म्हणलो तर म्हणजे उपवार झाल्या नाही आपलंही सगळं समूळ बुडातून नाश झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगायला म्हणले, पुढचं भविष्य मंदोदरी सांगू लागली, म्हणू लागली नाही म्हणले, आता तुम्हाला कुठं भेटल्या, जिथं भेटल्या तिथंच तुम्ही ठेवून या. ही आपल्या इथं लंकेमध्ये नको. हिचा करिता बाळ घात, आताची उपजेल अनर्थ. हे न ठेवावी राज्यात त्या गावी, निश्चित राष्ट्रांतरी. आणि तुम्ही जर आता हिला समजा लेकराला मारायला गेलो
आता मारा गेल तर ना म्हणले असं नाहीच, मारा गेल तर आत्ताच्या आत्ता म्हणले हे सगळ्या लंकेच म्हणले घात होईल किंवा सगळी लंकाच नष्ट होईल. मग ही अशी बल्ला आहे, तुम्ही म्हणले हिला इथे आपल्या राज्यात लंकेत नको म्हणले, आपल्या लंकेच्या राज्याच्या बाहेर नेऊन सोडा, हिला आपल्या राज्यामध्ये ठेवू नका. आताची येईची पेटी रावणानु चलवे संकटी, इसी मारिता कडाटी अनर्थ कोटी होईल. मंदोदरी सांगू लागली, तुम्ही ज्यावेळेस आणलं त्यावेळेस फक्त रत्न होते म्हणले, तुम्ही आणून ठेवलो पीटी, मग पीटी मध्ये बघा गेलं तर लिकरू झालं, आणि आता लिकरू बघितलं तर पीटी तुम्हाला उचलना झाली, आणि आता ह्याला जर मारावं म्हणलं किंवा काय करावं म्हणलं नाही म्हणले असा अनर्थ होईल. मग त्या अनर्थाला म्हणले सामोरं जायची गरज नाही. मग त्याच्यापेक्षा ही आपल्या राज्यामध्ये, ही आपल्या लंकेमध्ये नकाच, रावणाला जे भविष्य जाणून मंदोदरी बोलू लागलेली आहे. अचेतन खांब हानिता लाथा, हिरण्य कश्यप पाविला घाता, येथेही होईल त्याची कथा, इसी आता त्या गावे. मंदोदरी रावणाला म्हणले असं पटनागडे का म्हणले, हिरण्यकश्यप म्हणलं किती दांड होता, देवाचं नावच घेत नव्हता की म्हणले. मग भक्त प्रल्हादाला तुझा देव आहे का ह्या खांबामध्ये म्हणला, आणि ज्यावेळेस खांबाला लात घातला, खांब मोडून निघाला, बरोबर आहे, पण खांब मोडला पण मधून नरसिंह निघाला आणि हिरण्यकश्यपूचा पूर्णपणे नायनाट झाला, निपान झाला. त्याचप्रमाणे हिला जर आता आपण ठेवलं तर तुमचा नायनाट झाल्याशिवाय राहत नाही. मग हिचं म्हणले मोह नका आणा, नाही हिला, हिचा त्याग करा, आपल्या राज्यात ठेवू नका. वचन मानले लंकानाथा, युक्ती मानली समस्ता, पेटी त्यागावया सर्वथा, सवेग दूता बोलवी. रावणाला मंदोदरीने सांगितलेलं बरोबर मनाला पटलं, पटल्याबरोबर दूताला बोलवलं. आता आपण ही पीटी जी आहे म्हणजे पीटी लंकेच्या राज्याच्या बाहेर नेऊन टाकायला हवं म्हणून दूताला बोलवलेलं आहे. कन्या त्यागा शीघ्रवंत, विमान आणिले त्वरित, मंदोदरी दूतासी सांगत, हे पेटी भूमिगत करावी. दूत आले, रावणाने विमान सज्ज केलं. मंदोदरीने सांगितलं त्या दूतांना, म्हणले ही पेटी ठेवली विमानामध्ये, म्हणले आता हे काय करा, आपल्या लंकेच्या राज्याच्या बाहेर घेऊन जावा, आणि नुसतं उगा असं उघडं टाकू नका बरं म्हणले. तिथं तुम्ही म्हणले जमीन गार करा, गार करून त्या गारीमध्ये पुरा बघा म्हणले, उघडी ठेवू नका बघा पेटी. ही युक्ती मंदोदरीने दूतांना सांगितलेली आहे. प्रगट पेटी ठेवाल जेथे, तत्काळ अनर्थ उपजेल तेथे, या लागी करावी भूमिगत, अतिगुप्त निक्षेप. दूतांना सांगितलं मंदोदरीने, तुम्ही जर उघडी पेटी ठेवलो, उघडी ठेवल्याबरोबर तिथं अनर्थ घडलाच म्हणून समजा म्हणले, का असं गुप्त ठेवा म्हणले, कुणाला माहित बी होऊ नये, आणि एवढी गुप्त ठेवलं तरच म्हणले सुरक्षित बी राहताल, तुम्ही बी याचाल परत म्हणले, सगळं चांगलं होईल. त्याच्यामुळे म्हणले याला उघडं ठेवू नका बरं, हे खडसावून मंदोदरीने दूतांना सांगितलेलं आहे. जो गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी, हे वाढेल त्याचे घरी, जो आत्मत्वे वर्तेल चराचरी, त्याच्या घरी नांदेल. हे कुणाच्या घरी नांदेल, कुणाच्या घरी वाढल म्हणले, जन संसारिक असून ब्रह्मचारी आहे, किंवा जो देही असून म्हणले विदेही आहे, मग अशाच्या घरीच म्हणले हिनं वाढल आणि त्याच्याच घरीचा सांभाळ होईल. आपल्या म्हणले संसारिक माणसाच्या नाही, किंवा मी तू पण ज्याच्याकडे त्याच्यानं सांभाळ करणं त्याचा होत नाही. मग ज्याच्याकडे ब्रह्मचारी पण आहे अशा माणसाला म्हणले हिला सांभाळायला काही सुद्धा अवघड नाही. पेटी घालिताची विमानी, ती माझी उठला ध्वनी, मी मागुती येईन लंका भुवनी,
राक्षस दहनी दहनार्थ. आणि मग ज्या वेळेस ती पेटी झापली नवी उचलून विमानात ठेवताना पेटीतून आवाज आला. नाही म्हणले तुम्ही किती जरी मला बाहेर आता पाठवायचा प्रयत्न करायला का, नाही म्हणले मी पुन्हा परत येणार आहो लंकेला, आणि सगळ्या राक्षसांना नाही म्हणले लंकेचं दहन करायला येणार आहो. सगळ्या राक्षसांना नाट केल्याशिवाय मी राहत नाही. त्या पेटीमधून ते बाळ बोलू लागलेलं आहे. माझे करिताची अभिलाषण रावणासी येईल मरण. माझे निमित्त संपूर्ण निर्दळन राक्षसा. त्या रावणाने माझी अभिलाषा केलेला आहे, आणि मग म्हणून ह्या रावणाला आता मरण आल्याशिवाय राहणार नाही. आणि माझा अभिलाष केल्यामुळं एकट्या रावणाचंच मरण नाही, सगळ्या राक्षसाला राक्षस कुळाचं मरण आलेलं आहे. मग ह्या कशामुळं माझा अभिलाष केलाय, त्या पेटीमधून आवाज येऊ लागलेला आहे. ऐसा ऐकताची शब्द रावण झाला अतिस्तब्ध. राक्षस धाकती सुबद्ध भविष्य विरुद्ध ऐकोनी. मग असं त्या पेटीतून आवाज आलेला बघितले, राक्षसाला सुद्धा मनामध्ये भीती वाटू लागली, घाबरले राक्षस बी. रावणाला बी धाक बसला. म्हणले पुढचं भविष्य सांगायला म्हणजे लेकरू ही म्हणून सांगितले, आपण आता बाहेर नेऊन सोडायला बरोबर आहे, पण पुढचं भविष्य राक्षसांच्या रावणाच्या मनाला धाकधूक लागलेली आहे. दुती पेटी घालून विमानी पाहत पाहत आले यावनी. विदेहाची सीमा लक्ष्मी पेटी निक्षेपुनी ते गेले. मग दूत ज्यावेळेस विमानातून निघाल्यानंतर पेटी विमानात घातली, आणि मग सारखं लक्ष करीत ध्यान करीत निघाले. मग त्यावेळेस ही मिथिला नगरी जी आहे, विदेहाची जनकराची मिथिला नगरी, मग तिथं सुशोभित असणार वन उपवन दिसलेलं आहे. दिसल्याबरोबर दूतांनी पुढे काय केलं, ते भूमी जनके धर्मार्थी द्विजासी दिदली क्षेत्र वृत्ती. तोही नांगर धरावया शेती अति निगुती मुहूर्त पाहे. मग दूताने त्या वनामध्ये उपवनामध्ये त्या शेतामध्ये उतरले, विमानात ठेवली, खाली पुरून ठेवली. मग ते जनक राजाने बामणाला दान दिलं ती शेत. आणि ज्यावेळेस ते बामण तिथं नांगर धरल्यानंतर पुढे काय झालं, वेळ साधुनी सुमूर्ती नांगर धरिताची शेती. प्रथम तासाची उपहती फाळाच्या दाती पेटी लागली. आणि मग आता काय त्या बामणाने चांगला वेळ सुमुहूर्त बघून नांगर धरला. पहिल्याच तासाला बरोबर म्हणजे फाळाला ती पिठी अडकून पेटी निघालेली आहे. द्विजासी सांगे क्षेत्रदूत धन्य धन्य तुझा सुमूर्त. पीक पिकले अद्भुत निधी निश्चित पहा स्वामी. आणि मग त्यावेळेस त्या बामणाला सांगितलं, जी नांगर धरणारा कोण होत त्यानं सांगितलं, काय म्हणले महाराज तुमचं नशीब हो, कारण तुम्ही सुमुहूर्त बघून जे सांगितलं हे का म्हणले राजाने एकतर तुम्हाला शेतदान बी दिलं, आणि पहिल्याच म्हणले नांगरात तासाला पेटी लागल्या. म्हणलं काय तुम्हाला धन सापडलं, काय नशीब तुमचं चांगलं. पुढे काय बोलू लागले, द्विजे पेटी देखताची जाण म्हणे गुप्त ठेवा जे राजधन. मज क्षेत्र दिदले दान ठेवा पण घेऊ नये. ते ज्यावेळेस बामणाला पेटी दिल्यानंतर बामणाने म्हणलं, राजाने आपल्याला फक्त जमीन खायला दिली आहे. म्हणले हे राजाचं धन आहे, हे राजाचं धन आपण ठेवून घेऊन ये म्हणले. का, कारण हे राजानं ठेवलेलं हे धन आहे, आपण हे जनकाचं धन आहे, आपण जनकाला देऊन टाकूया. ते पेटी घेऊन हाती द्विज आला राजसभे प्रती. हा गुप्त ठेवा होता तुमचे शेती. तो त्वा भूपती घेई जे स्वये. तो ब्राह्मण आला, त्या ब्राह्मणानं राजाच्या जनक राजाच्या दरबारात पेटी घेऊनच आला. म्हणलं राजसाहेब हे काही तुमचं महाराज हे तुमचं गुप्तधन आहे, हे तुम्ही त्या मला शेत दिला बरोबर आहे, पण हे गुप्तधन तुम्ही जे ठेवलं ही पेटी तुमची आहे, ही मला नग
त्यावेळेस राजा काय म्हणू लागलेले आहेत? राजा बोले धर्म वचन तुम्हासी दिधले भूमिदान, तेथील जे धनधान्य ते ब्रह्मार्पण द्विजवर्या. जनक राजा बोलू लागले, त्या बामणाला म्हणू लागले, म्हणले महाराज, म्हणले भटजी बुवा, तुम्हाला मी जमीन दान दिलो कोणी, जमीन दान दिलो म्हणल्यानंतर त्याच्यामध्ये सोनं निघो, चांदी निघो, काही हिरेमारी काही जरी निघालं ते आता तुमचं आहे म्हणले. आता मला ते धन नको, काही नको, तुम्हाला मी मनात सर्वस्व दान केलेलं आहे आणि दान केलेलं मी माघारी घेत नाही, ती पेटी तुमचीच. द्विज धर्मार्थी अति प्रवीण मज समर्पिले क्षेत्रदान, नाही दिधले गुप्त धन हे मी आपण स्पर्शेना. ते मामन मे म्हणू लागला, महाराज तुम्ही मला दान दिलं, जमीन दिलं, फक्त हे गुप्त धन तुम्ही दान दिलं नाही आणि मग हे मला गुप्त धन मला नका, हे तुमचंच आहे, हे तुमचं तुम्ही स्वीकार करा. हे दोघांची त्यावेळेस म्हणले. राजा म्हणू लागला सगळं दान दिलं, बाबा म्हणू लागला मी फक्त वावर घेणार, बाकीचं मला नको. पुढे काय होते? धन लोभ नाही द्विजा, धन लोभ नाही भुभुजा, परम संकटी पडिला राजा, हे साधू समाजा कळो आले. आणि मग जे तिथं सभा भरल्यानंतर सभेमध्ये जे काही सगळे उपस्थित लोक होते सगळ्यांना बघितले. राजा म्हणला मलाही नग, ते बाबा म्हणले मला बी नको. मग म्हणले दोघालाही धनाचा लोभ नाही. मग हे सगळ्याला समजलेलाय. मग पुढे काय वर्तलेले आहे? ते साधू बोले वचन या माझी कोण आहे धन, ते काढून पाहावे आपण मग शास्त्र विधान विचार. साधू संत बसले त्या सभेमध्ये, त्यांना बघितले. मी तुमचं भांडण बाजूला राहू द्या म्हणले. ते गुप्तर म्हणले अगोदर पेटी उघडा आणि पेटी उघडून मध्ये काय ती बघा आणि बघितल्यानंतर म्हणले आपण पुढचा काय ते निर्णय करूया. ते उघडताची पेटी सौंदर्याची दीप्ती दृष्टी, कन्या देखील गोरटी आश्चर्य पोटी सर्वांच्या. मग ती पेटी उघडली. उघडल्यानंतर सगळे आश्चर्याने दंग झाले. बघितले मध्ये अतिशय सुंदर गोर गोरपान लेकरू मुलगी आहे किंवा मध्ये बघितली. अतिशय सर्वांना पाहिल्याबरोबर उल्हास झालेला, आश्चर्यचकित झालेले आहेत. कन्या दृष्टी देखताची देख डोळ्याला गली टकमक, विस्मय दाटले सकळिक अलौकिक सौंदर्य. ज्यावेळेस सर्वांनी बघितल्यानंतर तिचं रूप सारखं बघतच राहो, डोळ्याची पापणी सुद्धा खाली पडणार झाली बघणाऱ्याची. सारखं तिच्याकडे बघतच राह. म्हणले काय रूपवान लेकरू आहे, काय सुंदर आहे. बघेल त्यानं सारखं प्रत्येक जण तिच्याकडे जे नजर लावली, नजरच बाजूला कळवत नाही एवढं स्वरूपवान लेकरू बाळ दिसत आहे. देखो लावण्य निधान जनके उचलली आपण, म्हणे हे माझे कन्यारत्न भेरी निशान राहटिले. मग जनक राजाने बघितल्या बरोबर आता जनक राजाला काय चट म्हणे. जनक राजाने उचलला, हातात उचलून घेतलं. नाही हे माझी मुलगी आहे. त्याच्या मनामध्ये लगेच कळवायला माया निर्माण झाली ही माझी मुलगी आहे. आणि मग आता काय माझी मुलगी आहे म्हणून जनकाने आपल्या म्हणजे हृदयाशी लावलेली आहे. गगन गरजे मंगळ तुरी सभा गरजे, जय जयकारी शांती पाठ पडी जय ऋषीश्वरी वेदोक्त मंत्री अभिव्यक्त. राजाने ज्यावेळेस त्या मुलीला आपल्या हृदयाशी लावलं, हृदयाशी लावल्यावर निशान बेरीत राहण्यास मंगळ वाद्य वाजू लागले. मग जिकडे तिकडं म्हणले भाट जे आहेत ते स्तुती पाठ करू लागलेले आहेत. जनके पाळिली म्हणून जनकात्मजा, धरणी राखिली अति ओजा,
या लागी म्हणती धरणीजा परिते अयोनिजा जगदंबा. आता त्यावेळेस सांगलेलं आहे, ज्यावेळेस जनक राजानं पाळली म्हणून तिला जनकात्मजा म्हणतात, किंवा धरणीनं जास्त दिवस सांभाळली म्हणून मग धरणी ओजा म्हणले, धर्मात्मजा म्हणले, किंवा मग अगोदर जर रूप बघितलं मग जगदंबा म्हणले, मग जगदंबेचा अवतार म्हणून तिला नाव अयोनिजा असे तिन्ही नावं नाथरायने सांगितलेले आहेत. नांगर वाहता लागली दाती सीता जन्म पावली शेती ते सांगितली पूर्वस्थिती हे नारदोक्ती यथार्थ. आणि मग ज्या वेळेस म्हणले नागराच्या दाताला अडकली म्हणली आणि शेतामध्ये सापडली म्हणून हिचं नाव सीता ठेवलेलं आहे म्हणले. मग ही कोण सांगितलंय? नारद मुनी हे विश्वामित्र गुरुला ही सीतेची जन्म कहाणी सांगू लागलेली आहेत. सीतेचे जन्म लक्षण यासी मूळ स्कंद पुराण कालिका खंडी हे निरूपण समूळ संपूर्ण लिहिलेसे. आणि मग ते सीतेचं जे संपूर्ण जन्मकथन कसं झालं किंवा कशी निर्माण झाली तर म्हणले हे स्कंद पुराणामध्ये कालिका खंडामध्ये हा संपूर्ण सीतेच्या जन्माचा अध्याय आहे. ती स्कंद पुराण कालिका खंड वाचून पाहिल्यानंतर संपूर्ण अध्याय आहे. अहिल्याचा ज्येष्ठ सूत जनकाजा जो पुरोहित शतानंद स्वामी समर्थ तेने हा व्रतांत सांगितला. आणि मग अहिल्याचा जो म्हणजे थोरला मुलगा आहे किंवा अगोदरचा मुलगा आहे मग शतानंद ऋषी त्या ऋषीने ही सीतेची जी आहे संपूर्ण कहाणी सांगितलेली आहे. सांगितली सीतेची उत्पत्ती. आता सीता स्वयंवरार्थी जनकासी हरचाप प्राप्ती झाली कैशा रीती ते ऐका. आणि मग सीतेची उत्पत्ती कशी झाली हे अध्यायामध्ये झालं. पण आता म्हणले जे शिवधनुष्य जनकाला प्राप्त झालं मग ते शिवधनुष्यच कसं प्राप्त झालं किंवा त्या शिवधनुष्याचाच म्हणले स्वयंवराला म्हणले वर का ठेवला तेही म्हणले कथा ऐका तुम्ही. एका जनार्दना शरण झाले सीता जन्म कथन पुढे हरचाप प्रकरण सज्जनी सावधान परिसावे. एकनाथ महाराज आपल्या जनार्दन माऊलीला शरण जाऊन नतमस्तक होऊन विनवणी करून आपल्याला सांगू लागलेत. आता म्हणजे या अध्यायामध्ये सीता कशी जन्मली, सीता कुठं तिची उत्पत्ती झाली हे सांगितलंय. पण पुढील अध्यायामध्ये म्हणले जे शिवधनुष्य आहे जे महादेवाचं धनुष्य आहे ते कसं म्हणले त्या ऋषीला म्हणजे जनकाला भेटलं आणि मग ते धनुष्य कसं भेटलं ते स्वयंवरासाठी का ठेवलं हे पुढील अध्याय. स्वस्ती श्री भावार्थ रामायणी बालकांडे एक कार्डिकाया जानकी जन्मकथा नाम पंचमोध्याय. पुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय राम महारुद्र हनुमान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न खचितहारा तुझ गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुठ शोभतो वारा रुंजून ते नुपुरे चरणी घागरिया माळा. जय देव जय देव जय मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना
दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुवर्ग जवदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सर्वन मात्रे मान कामना पूर्ती जय देव सूर्य समकांती श्रीरामा सुमित्रा आत्म पूर्ण कामा कौशल्यमान विश्रामा कौशल्यात्म सुनकामा कौशिक ऋषी घेऊन जाता कौशिक काटिका मरण यज्ञ संरक्षण आईला उदरण मितील नगर पावलासी जनकात्मजा होसी आरती श्रीराम पायाशी जानकी वल्लभरायाशी आरती श्रीराम जनके कठीण पण केला मिळवून सगळ्या भोपाळा आडवण नोयची कोणाला पाहुनी त्र्यंबक धनुष्याला अतितर गर्विष्ठ दशकंदर अतितर पराक्रमी प्रचंड दापटोनी दंड उभा को दंड आपटला रावण धरणीसी दैत्य सर्व पाव प्राणासी आरती श्रीराम पायासी जानकी वल्लभरायासी आरती श्रीराम गर्व रहित होली रावण म्हणे मज सोडविल कोण रामे लावली चरण केले धनुष्याचे खंडन जनकात्मजा घेऊन माळा जनकात्मजा घेऊन माळा आरती गळा कळटिळा नमिती वेळा श्रीरामासी जुडामणी चरणो राघवासी आरती श्रीराम पायासी जानकी वल्लभरायासी आरती श्रीराम सत्राने उड्डाण मुंकार वंदनी कैडम भूमंडळ सिंधू जळगगनी ब्रह्मांड लागे त्रिभुवनी सुर निशाच रद्दे झाल्या पळणी जय देव जय देव जय स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद कृतज्ञता जय देव धुला पाताळला शब्द सतला धंगर मांडीला खेद मारले परमात्मा उडगरुचल रामे रामदास शक्तीचा जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नभे कृतज्ञता जय देव आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार वेद शास्त्राचे गुज संसार फनाशे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा त्रिभुवनी तुझी तोरी सद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा एकनाथ नाम घेता हर्ष वाटे चित्ता आनंद गोपाळास नवीन पुरे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तोरी सद्गुरु जगन्नाथ आरती एकनाथा खाली लोटांगण मंदिर प्रेमे आलिंगनानंते पूजन भावे वाळीन म्हणे नामा विठ्ठल रुक्माई ठोंबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोंबा कुंडलिका विठ्ठल सिद्धदेव तुकाराम महाराज की जय अवधूत चिंतन आता विश्वात्मके देवे वागेज्ञ दोषावे दोषोनी मज द्यावे पसायला जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांशील तो ते लावो प्राणी जात हर्षत सकळ मंगळी ईश्वरिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे अर्णव
पियुषांचे चंद्रमेज लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी बजी झाली पुरकी अखंडित आणि ग्रंथोपजीविये शेष लोकी द्रष्टा दृष्ट विजयी हो आवेजी येत म्हणे श्री विश्वेश्वराव होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला हरिओम तथास्तु तथास्तु पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत स्मरण जय राम रुद्र हनुमान की जय अवधूत चिंतन गुरुदेव दत्त वासुदेव हरी छत्रपती शिवाजी महाराज की जय. या करून घेतो.